नमस्कार. मी प्रांजल, व्हॉइस ऑफ मुंबईमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आदिवासी चित्रकला म्हणजे वारली चित्रकला ही आधुनिकतेच्या युगात तिला कीड लागू पाहत आहे का? हा आजचा आपला विषय आहे की जगभराच्या वारली चित्रकलेला मागणी येत आहे. दिवसेंदिवस वेगवेगळे ट्रेंड या वारली चित्रकलेमध्ये येत आहेत. पण मूळ ज्यांची ही चित्रकला आहे आदिवासी वारली, तर त्यांना ह्या चित्रकलेमधून काही फायदा मिळत आहे का? कारण की मूळ ही चित्रकला ही वारली आदिवासी जमातीची आहे. त्यांच्याकडूनच ही आपल्याला मिळालेली आहे. परंतु काळाच्या ओघात आधुनिकतेमुळे ह्या वारली चित्रकलेमध्ये विविध बदल हे घडून येत असताना आपल्याला दिसत आहेत. तर वारली चित्रकला ही जनसामान्यात अगदी आता रूढ होत चाललेली आहे, की एक काय म्हणतात की त्रिकोणी अगदी गोल असे आकार जोडून चित्र काढली का झालं, वारली चित्रकला झाली. असा एक जनसामान्यांचा दृष्टिकोन बनत चाललेला आहे, की अगदी सोपी आणि सरळ अशी वारली चित्रकला असते. पण वारली चित्रकलेमध्ये पण बरेच बारकावे आहेत. वारली चित्रकला नक्की आली कुठून? कधीपासून ही अस्तित्वात आहे? आधुनिकतेची जोड लागल्यामुळे मूळ वारली चित्रकला लोप पावत चालली आहे का? या व अनेक अनुत्तरित प्रश्नांची उत्तरं आज आपण चित्रकार के नमिता प्रशांत यांच्याकडून घेणार आहोत. नमिता ताई, तुमचं व्हॉइस ऑफ मुंबईमध्ये मनपूर्वक स्वागत. नमस्कार. नमिता ताईंनी बरीच वारली पेंटिंग्स हे केले. स्वतः चित्रकार आहेत त्या. बऱ्याच प्रकारची चित्र त्या खूप सुंदर रित्या रेखाटत असतात. परंतु त्यांना वारली चित्रकलेप्रती अगदी प्रेम, आस्था आणि आदरही आहे आणि ती तशीच्या तशी जोपासण्यासाठी त्या अगदी कार्यरत आहेत. म्हणजे मूळ वारली चित्रकलेला काहीही काय म्हणतात धक्का न लावता ती चित्रकला तशीच्या तशी स्वीकारणं, ती चित्रकला तशी तशी काढणं, त्याच्या मागचा मूळ हेतू काय आहे, यामागे संस्कृती काय आहे त्यांची, त्या सगळ्या गोष्टीची जोपासना करत नमिताताई या सगळ्या गोष्टी करत आहेत. आणि खूप सुंदर अशी रेखाटलेली त्यांची वारली चित्र आहेत. बऱ्याच वर्तमानपत्रांमधूनही ती प्रकाशित झालेली आहेत. तर आज नमिताताई, वारली चित्रकला ही काळाच्या ओघात बदल होत चालला आहे का त्याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी कशा प्रकारे येत आहेत, ह्या व अनेक गोष्टींची चर्चा आपण आज नमिताताईंबरोबर करणार आहे. आज दर्शक म्हणून जे आपल्याला इथे लाभलेले आहेत त्यांनी सुद्धा वारली चित्रकलेप्रती त्यांच्या मनात काही प्रश्न असतील तर निश्चित रूपाने इथे विचारा. कमेंट बॉक्स मध्ये ते प्रश्न विचारा. ते नक्की मी नमिताताईंना विचारण्याचा प्रयत्न करेन आणि ती उत्तरं तुम्हाला नमिताताईंकडनं निश्चित मिळतील. नमिताताई, पहिला प्रश्न विचारू इच्छिते की वारली चित्रकलेचे मूळ काय? वारली चित्रकला आपल्या वारली चित्रकला म्हणजे प्राचीन भारतीय कला. ऍक्च्युली माझा आवाज थोडासा रिपीट होतो. थोडासा बघा, थोडंसं इन्स्ट्रुमेंट हलवून बघा, कदाचित. ओके, ठीक आहे. दर्शक तर वारली चित्रकला हे आम्हाला कमेंट करून कळवा, जेणेकरून जर काही डिस्टर्बन्स येत असतील तर आम्ही पुन्हा ते लाईव्ह सुरू करू. बोला नमिता. चालेल. आपण बघूया की वारली चित्रकला जी आहे ती मुळात अतिशय प्राचीन भारतीय कला आहे. आणि ज्याला आपण अभिव्यक्तीची कला, म्हणजे मनुष्याची कला जरी म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. काय होतं, अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण कला काय तर वारली. म्हणजे मनुष्याच्या सकारात्मकतेने भरभरून प्रॉब्लेम होता.
कोणत्या वेगळ्या गॅजेटमध्ये हे लाईव्ह सुरू आहे का? असेल तर त्याचा म्यूट करावा व्हॉइस. कदाचित नाही नाही ना? कारण की थोडासा व्हॉइस ब्रेक होतो. नाही थोड्या वेळाने होईल ते हो व्यवस्थित. हो मलाच रिपीट होतोय कारण तो मला कळत हा नाही का जे दर्शक म्हणून आता इथे लाभलेले आहेत कृपया दर्शक म्हणून जे आपल्याला इथे लाभलेले आहेत त्यांनी कृपया कमेंट करून कळवा की आमचा आवाज तुमच्या प्रॉपर येत आहे का. कधी कधी काही तांत्रिक अडचणींमुळे आपला मूळ हेतू हाच असतो चर्चेचा की एक प्रश्न घेऊन आपण समोर येत असतो आणि त्यावर चर्चा करत असतो. जर आपला व्हॉइस आपला आवाज जर स्पष्टपणे जर प्रेक्षकांपर्यंत पोहोचला नाही तर त्या लाईव्हला काही अर्थ नाही असं समजलं जातं. तर निश्चित रूपाने जर व्हॉइस क्लिअर येत असेल तर कृपया सांगावं. नमिताताई मी म्यूट करते मग जेणेकरून तुमचा व्हॉइस प्रॉपर येईल. चालेल. तर आपण बघतोय की म्हणजे मनुष्य जो अत्यंत सकारात्मकतेने जर भरभरून असणारा समृद्ध प्रवास म्हणजे वारली चित्रण आपल्याला म्हणता येईल. कारण की कसं आहे वारली चित्रकला अतिशय प्राचीन आपण म्हणू कारण की प्रागैतिहासिक काळातले जे आपल्याला भित्तिचित्र आढळलेले आहेत किंवा आपण बघितलेले आहेत तर त्या भित्तिचित्रातील जे मानवी घटक आहेत किंवा बैल पशु घटक आहेत पशु पक्षी आहेत वन्य प्राणी आहेत ते घटक जे आहेत ते वारली चित्रकलेतील या घटकांशी अगदी बऱ्याच अंशी साधर्म्य साधतात. म्हणजे त्याच्यावरून आपल्याला अंदाज लावता येईल की वारली कला देखील प्रचंड प्राचीन असायला हवी. जवळपास 3000 वर्षापूर्वीपासून आपण त्याचं अस्तित्वात आली हे आपल्याकडे त्याचे नमूद आहे. आणि 10व्या शतकात समजा त्याचे हे आढळतात अवशेष आढळतात आणि त्याच्यानंतर ती मध्ये मध्ये लुप्त झाली. पुन्हा 17व्या शतकात त्याचा पुन्हा शोध लावला. एवढी ती प्राचीन वारली चित्रकला आहे. आणि कसं आहे की आपण याच्यासाठी म्हणू शकतो जेव्हा भाषा अस्तित्वात नसेल त्यावेळी अभिव्यक्तीची कला म्हणून चित्रकला तर ही आपल्याला प्रागैतिहासिक काळापासून अवगत आहे. आणि अभिव्यक्तीची कला म्हणजे काय लिपी नाही भाषा नाही अक्षर नाही अशा वेळेस माणूस स्वतःच्या भावभावना कशा हे करणार तर तो चित्रातून प्रगट करत होता आणि तेच आपल्याला वारली चित्रात सापडतंय. म्हणजे याचा अर्थ काय तर वारली चित्रकला ही अतिशय प्राचीन आपण असं म्हणणं म्हणजे अतिशय प्राचीन भारतीय कला ही वारली चित्रकला. आणि आता काय होतंय तुम्ही जे म्हटलं त्याचं प्राचीनता जी आहे ना ती कुठेतरी लुप्त होते हे मला फार वाईट वाटतं. अगदी बरोबर आहे. अगदी प्राचीन चित्रकला म्हणून वारली चित्रकलेकडे पाहिलं जातं की जे आदिवासी समुदाय चे लोक आहेत त्यांनी अगदी स्वतःच्या भावभावना म्हणजे म्हणतात ना की कमी शब्दात खूप जास्त काहीतरी सांगून जातं ते चित्र. आणि खरंच ही वारली चित्रकला ही खूप काहीतरी सांगण्याचा काहीतरी अनुभव देण्याचा प्रयत्न ही नक्कीच करत असते. म्हणून तर जगभरातून ह्या चित्रकलेकडे लोक आकर्षिले आहेत. आपल्या म्हणजे आपल्या या चित्रकला वारली जी चित्रकला आहे त्यांचं सगळ्या प्रोडक्ट म्हणजे जी पर्सेस आता आपण हँडमेड पर्स बघतो त्याच्यावरती वारली चित्र दिसतात. बरोबर की नाही. तर अशा प्रकारे प्रत्येकाला पडत चाललेली आहे की खरंच पण पुढचा प्रश्न इच्छिते की वारली चित्रकला कशी आणि कधी अस्तित्वात आली असावी. जसं तुम्ही आता सांगितलं की फार आदिम आहे परंतु म्हणजे नक्की ही कधी अस्तित्वात आली असावी तरी कधी अस्तित्वात आली याचं जवळपास प्रांजलताई तुम्ही म्यूट व्हा. ओके. हा कधी अस्तित्वात आली हे आपण बघतोच आहे की साधारणतः त्याचं आपल्याला असं नमूद केलं गेलंय की 3000 वर्षापूर्वी किंवा 2500 वर्षापूर्वी ते त्याचे सिम्पटम्स सापडतात आपल्याला ते सापडतात. आणि महाराष्ट्रातल्या ठाणे जिल्ह्यात महत्वाचं ते आपल्याला तिचं ठिकाण दिसतं पालघर डहाणू हे ठिकाण तिथे आहे. त्यानंतर नाशिक धुळे त्यानंतर आपण दादर नगर हवेली हे जे केंद्रशासित प्रदेश आहे तिथे सुद्धा वारली जमात ही आढळते. ही मूळ आदिवासी जमात आहे
आणि आदिवासी बहुल ठिकाणांवरती आढळते. तर ती आदिवासी बहुल ठिकाण तर बरेच आहेत महाराष्ट्रात भरपूर आदिवासी जमाती आहेत. पण काय होतं की वारलीची जी मूळ जमात आहे, वारली जमात, ही आपल्याला काही काही ठिकाणीच आहे. जसं मी आता म्हटलं की ठाणे जिल्ह्यात पालघर, डहाणू, तलासरी, त्यानंतर नाशिक, धुळ्यांचा भाग, त्यानंतर दादरा नगर हवेली, ही केंद्रशासित प्रदेश, इथे ही पाहायला भेटते. ही प्रजात अजूनही पाहायला भेटते, अस्तित्व आहे त्याचं अजूनही. हा प्रांजल. नाही, खरंच म्हणजे खूप पूर्वापारपासून ही चित्रकला हो हो अस्तित्वात आहे आणि काळाच्या ओघात त्याच्यामध्ये काही काही बदल होत गेले. त्यालाच एक आणखीन एक पुढचा प्रश्न आहे की वारली चित्रकला सर्वांनाच माहिती असणारी आणि आवडणारी अशी चित्रकला आहे. पण मग वारली चित्रकला म्हणजे नक्की नेमकं काय? आणि नाचणाऱ्या बाहुल्या की अजून काहीतरी बरंच या चित्रांमध्ये असतं? याबाबत तुमचं मत काय? आपण त्याच्यातून काय घेतोय, वारली चित्रकला बघतो आणि त्यातून काय शिकायला मिळतं, तर पारंपरिक मूल्ये, त्यांचं सांस्कृतिक पारंपरिक त्यांचं ज्ञान, सांस्कृतिक मूल्य, पर्यावरण संवर्धन, जैवविविधता जपणारा माणूस आणि संपूर्ण जीवसृष्टीला एक आदर्श घटक म्हणून आपण आदिवासी या घटकाकडे बघतो. त्यांनी निसर्गाचं जतन संवर्धन बऱ्याच अंशी केलेलं आहे, जे आपण लुप्त करतोय, आपण आधुनिकतेकडे लुप्त करतो आहोत. आणि त्यांचं कसं आहे की निसर्गाला सर्वस्व मानणे, वारली घटकाचे एक आपल्याला त्यांच्या चित्रातून जाणवेल की निसर्ग हा सर्वस्व आहे, त्याला सर्वस्व समर्पित करणे आणि निसर्गाकडून घेणे आणि त्याला पुन्हा देणे, हे या चित्रातून आपल्याला जाणवतं की माणसाचं अगदी साधं राहणीमान आणि त्याच्या मूळ, आपल्या जे मूळ संकल्पना आहे जीवनावरची, त्याच्यावर आधारित ही वारली जमात आणि त्यांच्या चित्रातून दिसायला पडतं. तर आपलं मूळ काय, तर अन्न वस्त्र निवारा, इतकं सोपी गोष्ट आहे मनुष्याला लागणारी, मनुष्याला आवश्यक असणारी इतकी सोपी गोष्ट आहे, ती आपल्याला वारली चित्रकलेतून जाणवते. म्हणजे आत्ताचा जर आपण हा काळ बघितला, आता सध्या आपण ज्या फेज मधून जातो आहोत कोरोनाच्या, आपण सगळेजण घरात बसलेलो आहोत, निश्चित काहीच करू शकत नाही आहोत. अशा वेळेस आपल्याला जाणवतं की किती साधं आहे मनुष्याचं जगणं. म्हणजे या दरम्यान जर आपण वारली चित्रकलेचा आस्वाद घेण्याचं ठरवलं, तर आपल्या लक्षात येईल की आपण किती साधेपणाने आनंदाने जीवन जगू शकतो. म्हणजे मी या लॉकडाऊन दरम्यान जी वारली चित्रकला केली, तेव्हा मला आणखी समजत गेलं की बघा काय असतं माणसाच्या आयुष्यात, काहीच नाही, आपल्या दिनचर्या चालू करायची, कामं करायची, थकायचं, त्यानंतर मनाला आनंद देणाऱ्या गोष्टी काय, तर नृत्य करायचं आणि सामूहिकरित्या करायचं. आपण इतकं स्वार्थी आणि कोडगे होत चाललो आहे दिवसेंदिवस. सो ही चित्रकला जी आहे ती आपल्याला शिकवते की सामूहिकरित्या राहणं म्हणजे काय, तर ही खूप मोठी ताकद आहे. ही खूप मोठी ताकद आहे. कुठल्याही आदिवासी प्रजात जर आपण बघितली, तर त्यांची सामूहिकरित्या राहण्याची जी ताकद आहे, तीच त्यांची सगळ्यात मोठी ताकद आहे. की कुठलंही ते खाजगीकरण नाही त्याच्यात, मीच हे करणार नाही. जे काही करायचं ते सगळे मिळून करायचं. उत्सव आहे, कुठलं कार्य आहे, ते सगळे मिळून करायचं. आणि वारली चित्रातून वारली जमातीत असणारं सामाजिक भान प्रतीत होत. म्हणजे कसं की सर्व प्रथा, परंपरा सामूहिकरित्या पिढ्यानपिढ्या चालवणं, एका पिढीपर्यंत मर्यादित नाही, तर ते पिढ्यानपिढ्या चालवत जाणे, ते पिढ्यानपिढ्यांपर्यंत नेणे, एका पिढीतून दुसऱ्या पिढीला देणे, ही जी संस्कृती आहे ना, ही आपण जोपासायला हवी. म्हणजे निसर्गाच्या सानिध्यात अतिशय नैसर्गिकपणे आणि अगदी सहज सुलभ पद्धतीने जीवन व्यतीत करणे, ही वारली चित्रकला आपल्याला छान पद्धतीने शिकवते. आणि त्यांचं म्हणजे अगदी अनुकरण करण्यासारखं, चित्रातून शिकण्यासारखं आहे. म्हणजे आपण आपली जीवनशैली आपण बनवू शकतो जर चित्र बघितले तर. फक्त ते चित्र बघण्याचा दृष्टिकोन जो आहे ना, तो आपल्याला बदलावा लागेल. हा पहिला. हा. नाही, खरंच एक म्हणतात एक जीवन पद्धती शिकवत असते. ही वारली चित्रकला आपल्याला एक म्हणतात की एक रिंगण दिसत असतं
किंवा अगदी वेगवेगळे त्यांच्या घरामध्ये काय नक्की चालतंय, छोटंसं घर आहे, घराच्या बाहेर बकरी आहे, असं सुद्धा चित्र असतं ते. आणि अगदी घोळक्यांच्या स्वरूपात ते दिसतात. एक आपण लहानपणी एक कथा नेहमी सगळ्यांनीच वाचलेली आहे, की एक शेतकरी एक छोटी-छोटी म्हणजे एखादी काठी मुलांच्या हातात देतो, 4 मुले असतात त्याला. तर ते पटापट ती काठी तोडतात. परंतु मग 4 काठ्यांचा जुडगा करून देतो, तर तो जुडगा तोडू शकत नाही कोणी. तर तसं बघायला गेलं तर ही कथा अगदी ते समरूपतेने म्हणतात ना, की ते आचरणात आणतात वारली म्हणजे समूह. असं म्हणलं तरी काही वावगं ठरणार नाही, की एकत्रितरित्या सगळं वावरणं, सगळ्या गोष्टी करणं, की बऱ्याच साऱ्या अशा आदिवासी जमाती आहेत, त्या एकत्रितरित्या शेती करत आहेत. महाराष्ट्रातल्या अशा बऱ्याच गावांमध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टी सोशल मीडियातर्फे ऐकू येतात, की वारली समुदाय आहे किंवा आदिवासी समुदाय आहे, ती एकत्रितरित्या शेती करत आहेत किंवा एकत्रितरित्या काहीतरी गोष्टी नव्याने करत आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडनं केल्या जात असतात. तर निश्चित ह्यालाच अनुसरून एक पुढचा प्रश्न विचारू इच्छिते, की वारली चित्रकारांची चित्र काढण्याची विशेष पद्धत असते का? तर ती कोणती? हा, त्यांची विशेष पद्धती आहे. विशेष पद्धती ही अगदी आपल्याला माहिती असायला हवी. कारण याचं कारण मी सांगणार. आता जी पद्धत वापरल्या जातोय आपण, त्याच्यामुळे आपल्याला वारली चित्रकला ही अगदी सोपी वाटायला लागली. कारण की आपण त्याची चित्र पद्धतीच माहिती नाही, म्हणून ती वारली चित्रकला आपल्याला सोपी वाटते. मी आधी नमूद करणार आहे. आणि आता मी सांगणार की वारली जमात जी आहे त्यांची एक विशिष्ट पद्धती आहे. त्यांचे घर हे कुडाच्या भिंतींचे असतात. कुडाच्या भिंती म्हणजे काय? तर कुडाच्या भिंतीमध्ये त्यांच्याकडे धानाची शेती असते, म्हणजे भाताची, तांदूळाची. हा, ती शेती असते. त्याचं जे धान त्याचं पीक निघाल्यावर जर निघतं, गवत निघतं, त्याच्यापासून त्या भिंती तयार केल्या जातात सर्वप्रथम. आणि त्यानंतर काय होतं की ते शेणाने सारवल्या जातात. माती, शेण हे वापरून ते सारवल्या जातात. आणि मग निसर्गातून मिळालेला रंग म्हणजे गेरू, लाल माती, लाल मातीने ते रंगवल्या जातात. आणि त्याच्यानंतर त्यांची विशेष पद्धत आहे की तांदूळाचं पाणी करायचं, तांदूळाचं पावडर करायचं, म्हणजे बारीक त्याचं पावडर करायचं, तांदूळ भिजू घालायचे, त्याला वाटायचं, त्याचं पाणी घालून पातळ असं मिश्रण करायचं आणि त्याने ते चित्र काढायचं. हे आपल्याला सध्या जमत नाही. आणि हे जे चित्रण आहे हे भिंतींवर केल्या जातं. आता आपल्याला बघायला पण त्या वारली जमातीत हे भिंतींवर केलं जातं, म्हणजे कुडाच्या भिंतींवर केलेलं चित्रण हे वारली चित्रण असं त्याचं मूळ आहे. आणि ते कोण करतं, कसं करतं, ते पण एक विशेष आहे. म्हणजे आपण जर वारली चित्रकार बघितले तर आपल्याला महिला दिसणार नाही. प्रांजलताई लक्षात घ्या, वारली चित्रकार हे सगळे पुरुष मंडळी दिसणार, पण मुख्य वारली जमातीत हा मान जो आहे चित्रकलेचा तो महिलांना आहे. महिलाच हे चित्रकारी करतात, त्यांना धवलेरी म्हटल्या जात. आणि त्याच महिला चित्रकारी करतात. त्यांना स्पेशल ओकेजन आपण ज्याला म्हणतो, म्हणजे एखाद्या कार्यप्रसंगाला बोलवलं जातं, त्या स्पेशल असतात, अगदी स्पेशल. आणि मग त्यांना निमंत्रण दिलं जातं त्यांच्या पारंपरिक पद्धतीने आणि त्यांना बोलवलं जातं. त्यांना छान आणखी एक सुंदर पद्धत आहे की ज्या पेंटिंग करतात, जे चित्रकारी करतात, त्या महिलांना अस्तित्वात असणारे, त्या दरम्यान असणारे रानफुलं, रानगवत हे त्यांच्या जुळ्यात माळल्या जातं. ते बरेचदा चित्रांमध्ये आपल्याला तुरे दिसतात त्यांच्या आंबाड्यात खोचलेले, तर ते तसं असतं, त्या धवलेरी असतात. प्रांजल. नाही, खरंच नमिताताई आपल्याला वारली परत त्यांच्या नक्की परंपरा कशा आहेत किंवा ही संस्कृती कशा प्रकारे आधारलेली आहे, की कशा प्रकारे ते सगळे चित्र काढली जातात, या सगळ्यांची अगदी खूप सुंदर माहिती देत आहे. तर आता जे प्रेक्षक इथे आपल्याला व्हॉइस ऑफ मुंबईमध्ये लाभलेले आहेत, त्यांचं मनपूर्वक स्वागत. आणि त्यांना एक आवाहन करू इच्छिते, की ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी. म्हणून प्रत्येकाने हे लाईव्ह शेअर करावं, की जेणेकरून ही वारली चित्रकला नक्की काय आहे, त्याचे बारकावे काय आहेत आणि ही काळाच्या ओघात यामध्ये किती बदल होत आहेत आणि ते
ह्या वारली चित्रकले स्मारक ठरत आहेत का? या सगळ्या विषयावरती आज आपण चर्चा करत आहोत इथे आणि पुढेही चर्चा करणार आहोत. प्रेक्षक जे लाभलेले आहेत त्यांच्या मनात जर वारली चित्रकलेप्रती काही प्रश्न असतील ते इथे कमेंट करून नक्की कळवा. ते प्रश्न मी नमिताताईंना विचारीन आणि त्याची उत्तरं आपण नमिताताईंकडनं घेऊयात. तर पुढचा प्रश्न नमिताताई तुम्हाला विचारू इच्छिते की आपल्या कलाप्रेमींसाठी वारली चित्रकलेतील सर्वच चित्र अद्भुत असतात. आपल्याला मनापासून ती आवडतात. पण खुद्द वारली जमातीतील लोकांसाठी त्यांचीच काही चित्र विशेष आहेत का? किंवा त्यांच्या जीवनात त्या चित्रांना अनन्यसाधारण असं महत्व आहे. अशी चित्र कोणती? याविषयी सांगावं. हा खूप सुंदर प्रश्न आहे प्रांजलताई. मुळात वारली चित्र जर बघितलेत आपण तर त्यांचे असे ठळक विषय आहेत. म्हणजे ठळक विषय शिकार, शेती, मासेमारी, पशुपालन, त्यानंतर उत्सव, लग्न समारंभ असे त्यांच्या विविध परंपरा हे त्यांचे मूळ विषय आहेत. तर काळाच्या ओघात काय झालं की शिकार ही बंद झाली. म्हणजे सुरुवातीला आपली वारलीमध्ये शिकारचे चित्र दिसतील, पण जसा जसा ही वारली जमात शेतीकडे वळली, शेती करायला लागले, तसं शिकार आपोआप बंद होत गेली. आणि शेती तर करतच होते. शेतीच्या सोबत सोबत काय घडलं, मग शेतीचे चित्रण आले, म्हणजे शिकारीचे चित्र हळूहळू कमी होत गेले. आणि पण ते परंपरेने जपले, म्हणजे त्या जमातीने ते परंपरेने जपलेत की शिकार होत होती. जे बऱ्याच चित्रांमध्ये जर मूळ आपल्या संग्रहालयात संग्रहित झालेले चित्र पाहायला भेटले तर त्या मूळ प्रतींमध्ये आपल्याला दिसतं की वारली जमात शिकार पण करत होती. शिकार हा त्यांचं मूळ होतं. म्हणजे याच्यातून आपल्याला त्याची प्राचीनता अधिक जाणवते की जेव्हा त्याचा उदरनिर्वाह फक्त शिकारीवर अवलंबून होता. नंतर काय झालं की त्याला शेती कळली, म्हणजे माणसाच्या उत्क्रांतीचा विकास बघा, ही उत्क्रांती कशी होत गेली. तर हे वारली चित्रकलेतून आपल्याला सहज कळतं. पहिले शिकारीवर चित्र, मग शेती आली, मग असं ऐकिवात आहे की शेतीसाठी त्यांना सतत स्थानांतरण करत राहावं लागायचं. शेतीचा मूळ त्यांना गाभा मिळेपर्यंत, म्हणजे पठारावर शेती कशी होते, खोलात शेती कशी होते, डोंगरात शेती कशी होते, कारण की मूळ ही प्रजातच आदिवासी, जंगल भागात राहणारी, उंच सखल राहणारी. तर असं करता करता यांचा शोध बघा, ह्या सगळ्या चित्रकारीतून यांचा प्रवास आपल्याला हळूहळू हळूहळू उलगडत जातो की किती सुंदर आणि किती संघर्षमय सुद्धा हा असा प्रवास राहिलेला आहे. मग ती शेती झाली, त्याच्यानंतर मग असं असं ऐकण्यात आहे की इंग्रजांनी काय केलं, जेव्हा इंग्रजांचा काळ होता त्या दरम्यान या लोकांना गावातून उचलून असं किनारपट्टीवर आणण्यात गेलं. म्हणजे किनाऱ्या लगतच्या भागात त्यांना सरकवलं गेलं की तुम्ही आता इकडे राहायला हवं. सो मग त्यांच्यात मासेमारी आली. मासेमारी आली म्हणजे हे असं चक्र त्यांचं तर सुरू राहिलं. मग त्यांच्या चित्रांमध्ये आपल्याला मासेमारी दिसते. मग त्यांचं खाद्य पण बदललं. भात आणि मासे हे त्यांचं मूळ खाद्य जे अजूनही आहे, भात आणि मासे. आणि नंतर मग पुन्हा हा हा शोध आणि प्रयोग करणारी जात, त्याच्यामुळे यांनी पुन्हा शेतीसाठी पुन्हा स्थानांतरण असं करता करता आपल्याला ते चित्रप्रवास त्यांचा आपल्यासाठी खूप छान फायदेशीर ठरला. आपल्याला त्यांच्यातला भरपूर अनुभव संपन्न आपण होत गेलो आहे. आणि नंतर त्यांच्या लक्षात आलं की शेतीशिवाय आपल्याला जोड हवी. मग त्यांनी पशुपालन हे आलं. मग चित्रात त्यांच्या पशुपालन दिसतं की स्त्रियांसोबत घरी गायी आहेत, माड रानावर जाणारी रांग आहे, तर स्त्रियांसोबत बकऱ्या चाललेल्या आहेत, त्यांच्या अंगणात खूप साऱ्या कोंबड्या, त्यांची पिल्लं आहेत, त्याच्यानंतर गायी चाललेल्या आहेत. म्हणजे आपण म्हणतो की सांज वेळ जी असते तेव्हा गायी येतात, मग ते गायींचं झुंड चाललेलं आहे. असं असं एकंदरीत लक्षात आल्यावर काय येतं, मग गुराखी आहे, म्हणजे लक्षात येतं की पशुपालन पण त्यांचा मुख्य व्यवसाय बनला किंवा उपजीविकेचं साधन बनलं. त्याच्यानंतर त्यांचं मुख्य, आता हे तर झालं त्यांचा जीवन प्रवास, पण त्यांचं मुख्य काय तर उत्सव. आणि आपण जसा तुम्ही प्रश्न केला प्रांजलताई की आपल्यासाठी तर सगळे चित्र त्यांचे छान आहेत, आपल्याला आपलेसे वाटतात, पण त्यांच्यासाठी असं काय, म्हणजे त्यांच्यासाठी चित्र काढण्याचा जो आनंद असतो की हा आता चित्र काढायचं आहे, असे प्रसंग कुठले. तर असे प्रसंग त्यांच्या आयुष्यात असे दोन येतात.
म्हणजे वर्षातून 2दा त्यांच्या जीवनात असे प्रसंग येतात की एक म्हणजे जेव्हा नवीन तांदूळ येतं किंवा नवीन पीक येतं, तेव्हा त्या नवीन तांदूळाच्या पिठाने चित्र करणं हा एक 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 त्यातला आपण घटक समजूया. दुसरा म्हणजे काय, धान्य घरात भरलेला याचा आनंद, की भरभराट झालेली आहे ह्याचा आनंद. आणि जवळपास तो जो महिना असतो तो भाद्रपद महिना असतो जेव्हा तांदूळाचं पीक येतं आणि त्या दरम्यान दिवाळी उत्सव असतो. तर दिवाळी उत्सवादरम्यान त्यांचं जे चित्र असतात उत्सवाचं, तर ते असतं तारपा नृत्य. हे फार महत्वाचं चित्रण आहे वारली जमातीतलं. सगळ्यांनाच माहिती आहे. ते वारलींचं गोल गोल रिंगण दिसतं, कमरेत हात टाकून नाचताना त्या बावल्या दिसतात, मध्ये एक कोणीतरी वाद्य वाजवत असतं, त्याला तारपा वाद्य म्हणतात. आणि हे चित्र अतिशय प्रसिद्ध झालं आहे. म्हणजे जागतिकीकरणात सुद्धा हे आपलं जे तारपा नृत्य आहे हे अतिशय प्रसिद्ध चित्र आहे, वारली चित्र. आणि त्याचं खूप सुंदर आहे. म्हणजे तारपा वाद्य याचं सुंदर स्टोरी आहे की हे जे वाद्य म्हणतं हे गावठी भोपळ्यापासून बनवलेलं वाद्य असतं. म्हणजे आपण जे नागपंचमीला पुंगी बघतो की नाही, ती गारुडी वाजवतो, तर त्या तशा टाईपचं हे वाद्य असतं, भोपळ्यापासून बनवलेलं असतं. आणि त्याच्या मागे जी त्यांना जे वाटतं की हे आपल्याला नारायणदेव नारायणदेव त्या जमातीचा एक देव आहे, त्यांनी आपल्याला प्रत्यक्ष दिलेलं हे वाद्य आहे, अशी ही जमात मानते. म्हणून त्या ज्या वाद्याला आहे अनन्य साधारण महत्व या जमातीत आहे. आणि म्हणून उत्सवाचा हा एक महत्वाचा घटक आहे तारपा वाद्य. तारपा वादक जो असतो त्याला देखील अगदी देवाचं स्थान आहे. म्हणजे तो आपल्यात देव उभा आहे. आणि म्हणून काय होतं की देवासारखं त्याला महत्व असल्यामुळे हे लोक त्याच्याकडे पाठ करत नाहीत. लक्षात घ्या प्रांजलताई, की नृत्य करताना हे लोक त्याच्याकडे पाठ करत नाही असा त्यांचा नियम आहे. म्हणजे तारपा वादक मध्यंतरी, त्याच्यानंतर पुरुषांचं एक रिंगण आणि त्याच्यानंतर स्त्रियांचं एक रिंगण. पुरुष कधी हातात हात घेऊन असतात, तर महिला ज्या आहेत ना त्या एकमेकीच्या कमरेमध्ये हात घालून हे नृत्य करत असतात. आणि आणखी एक विशेष म्हणजे ते तारपा वाद्य ज्या सुरात ज्या लयीत वाजत जातं तशा पद्धतीने यांच्या नृत्याची लय बदलत जाते. म्हणजे नृत्याचे आपण काय म्हणू की स्टेप्स पण बदलतात. तर ते अगदी मनमोहक असतं बघणं, अगदी आनंददायी असतं. म्हणजे आपण नुसतं चित्रातून बघतोय तर आपण एवढा आनंद घेतोय, प्रत्यक्षात ही जमात किती आनंदी होत असेल. आणि यांचे नियम आहेत की जसं रात्रीचं जेवण झाल्यावर सगळ्यांनी जमायचं. सगळ्यांनी म्हणजे काय, अख्खी जमात, अख्खी जमात. म्हणजे सोहळा आहे तो आपला आहे. हे जे आहे ना हे खूपच शिकण्यासारखं आहे की हा आपला उत्सव, सगळ्यांनी जेवण करायचं, निवांत व्हायचं आणि अगदी मनातून आनंदून तिथे जमा व्हायचं. म्हणजे फक्त आपण विचार करायचा की हा आनंद लहान थोर मोठे किती मोठा आनंद राहत असेल आणि ते नृत्य किती रंगात येत असेल जे आपल्याला चित्रात दिसतं. आणि दुसरं म्हणजे आता म्हणजे तारपा नृत्यच झालं. तुम्ही दुसरं एक आणखी प्रसंग मी सांगते. यात दोन याचं महत्व असतं. एक देवी पालघट असतं, देवी पालघट म्हणून. ह्या चित्राचं पण खूप जास्ती महत्व आहे. ह्याला म्हणजे तसं तर बऱ्याच याच्यावर परंपरेवर त्यांचं चित्र केलं जातं, देव चौक म्हणतात त्याला. पण देवी पालघट हे जे आहे हे लग्नाच्या वेळी केलं जातं. तर आपण वारली जमातीत बघितलं ना तर लग्नाला खूप महत्व आहे. म्हणजे खूप मोठा उत्सव, आयुष्यातला एकदाच होणारा खूप मोठा उत्सव. ह्यांच्यात असं काही नसतं. लग्न एकदाच होतं आणि ते प्रामाणिकपणे निभवल्या जातं. कारण की काय होतं, हे सगळं काही निसर्ग म्हणजे देव आणि त्या देवाने आपल्याला सांगितलेला हा नियम आहे. हे अगदी कटाक्षाने फॉलो करणं म्हणजे हे, आणि जीवनभर फॉलो करणं, त्याच्यावर चालणं हे किती कठीण आणि किती सुरेख असू शकतं याची आपण कल्पना करायला हवी. तर हे लग्न म्हणजे खूप मोठा उत्सव असतो ह्या वारलींचा. आणि त्या उत्सवाच्या वेळी आपलं काय होतं की आता थोडं आपण फार हे झालेलं आहे, लग्न म्हणजे सगळ्यांसाठीच आनंदाचा विषय आहे तसा पाहिला तर. पण आपल्या प्रायोरिटीज आहेत. आपण नाही ना, आपण हे करत नाही, हा ठीक आहे जाऊ नाही जाऊ. पण वारलीमध्ये किंवा या आदिवासी, प्रत्येक आदिवासी जमातीत असं नाही, लग्न फार महत्वपूर्ण घटक आहे. तिथे अख्खा गाव जमतो.
लग्नासाठी. आणि कुठलाही प्रॉब्लेम असो, कुठलीही हे असो, चिंता कुणालाच होऊ देत नाही. अख्खं गाव हे धान जमा करतं, म्हणजे काय, अन्न जमा करतो. अख्खं गाव मिळून जे काही लागत असेल लग्न घरी ते त्याला मिळवून सपोर्ट करतात, म्हणजे सगळेजण एकमेकांना मदत करतात. कारण की सगळं गाव हे आनंदून जातं की या घरात लग्न आहे. आणि मग लग्नासाठी तयारी होते, खास लग्न घरी तयारी होते, ते सगळे गाव मिळून करत असतात की पुन्हा कुळाच्या भिंती सारवल्या जातात, त्या घराला लेपण होतं. हे एक फक्त विचार करायचा आहे आपल्याला प्रांजलताई की हा उत्सव किती छान असेल की सगळे मिळून त्या घरावर कॉन्सन्ट्रेट आहे, त्या झोपडीवर कॉन्सन्ट्रेट आहे. तो आनंद बघा किती आहे, छोटासा छोटस कुडाचं घर आहे आणि अख्खं गाव त्या घरात भोवती जमणार आहे. हा आनंद फक्त आपण, आता मी बोलते तेव्हा आपण त्याचं हे करूया, अनुभव घेऊया की सगळे मिळून ते कुडाच्या भिंतीने सारवणार, ते कसं लेपण करणार, त्याच्यानंतर त्याच्यावर गेरुनी ते रंगोल्या, शेणाने सारवल्यावर ते गेरुनी रंगोल्या जाणार आणि मग पारंपरिक पद्धतीने धवलेरी बोलावल्या जाणार. मी जे मगाशी सांगितलं की धवलेरी म्हणजे कोण, की त्या चित्रकारी करणाऱ्या स्त्रिया, त्या धवलेरी बोलावल्या जाणार, त्यांची विधिवत पूजा केल्या जाणार. आणि त्या धवलेरी काय करणार की एक विशिष्ट जागा निवडणार. ती विशिष्ट जागा असते की देवी पालघट हे जे चित्र आहे ते विशिष्ट जागेवर केल्या जातात. ते म्हणजे जी स्वयंपाकघराची त्यांची भिंत असते वारली जमातीत, त्या भिंतीच्या बाहेरच्या बाजूला हे केलं जातं. आणि त्या दोघी ज्या धवलेरी असतात त्या सवाष्णी असतात, सवाष्णींनाच तो मान दिला जातो त्यांच्या. त्या दोघी मिळून तिथे काय करतात, देवी पालघट म्हणजे काय, तर एक देव चौक करतात. त्यांच्या चौकाचं फार महत्व आहे. तो चौक म्हणजे ते बांधणं, त्या घटकांना बांधणं, त्याला विशेष प्राधान्य देणं, तो चौक खूप सुंदर सजवणं, म्हणजे आपण त्याला काय म्हणू, कंपाऊंड. आणि त्याच्यामध्ये ते विशिष्ट सजावट, आपण पूजेच्या वेळेस जसं चौरंग घालतो तसं चौरंगासारखं सुद्धा त्या चौकाला महत्व आहे. आणि देवी पालघट म्हणजे कोण, तर ज्या घरी लग्न होणार, ज्या मुला किंवा मुलीचं लग्न होणार, त्यांना ती देवी येणार तिथे, ती रूप धारण करणार. अशी धारणा बघा, त्यांच्या अंतर्मनातून निर्माण होणार ती धारणा बघा की ते चित्र जसं जसं होणार तसा तो देव आपल्याला बघतोय, तो आपल्या सोबत आहे, तो आपल्याला ती शक्ती देणार. कुठली, तर शेतीची, धनाची, लग्नाची. आता तुम्ही आम्हाला संमती द्या, म्हणून ती देवी पालघट हे चित्र केल्या जातं की आता तुम्ही आम्हाला या सगळ्या गोष्टीची तुम्ही आम्हाला संमती द्या, आम्ही हे सगळं काही नियोजन केलेलं आहे आणि आता ही देवी येणार आणि ती आपल्याला संमती देणार. असं ते देवी पालघट म्हणून चित्र असतं. ते झाल्यानंतर हे करत असताना ते धवलेरी खूप सुंदर गाणे म्हणत असतात, वारली जमातीतील गाणे म्हणत असतात. आणि त्यांना छोट्या छोट्या कुमारिका किंवा आणखी सवाष्णी ह्या मदत करत असतात आणि अख्खं गाव ते आनंद घेत असतं त्या गोष्टीचं. खूप सुंदर हे चित्रण असतं. प्रांजलताई. ते खरंच खूप छान एक वेगळ्याच प्रकारचा एक माहोल असतो की लग्न हे प्रत्येक घरामध्ये काय म्हणतात की एक खूप आनंद देणारी गोष्ट असते. आणि शहर असू दे, ग्रामीण असू दे, सगळ्याच भागातील म्हणजे लोकांच्या घरी खूप आनंदाचं, उत्साहाचं असं चित्र असतं. आणि तसंच या आदिवासी जमातातील म्हणजे जे वारली आहेत, ते सुद्धा असे एकत्रितरित्या येऊन वेगवेगळी चित्र तेव्हा काढत असतात. आणि जे आदिवासी लोक आहेत ते निसर्ग पूजक आहेत, देवीचे पूजक आहेत. आणि आणि त्यांच्या कडे जास्तीत जास्त मातृसत्ताक पद्धती असते की त्यांच्या घरात म्हणजे जी मोठी स्त्री असते तिला खूप मान दिला जातं. जसं तुम्ही आता सांगितलं की लग्नाच्या वेळी सुद्धा धावणेरी बोलवल्या जातात, त्यांचा मानपान केला जातो. त्या सगळ्या म्हणजे एक काय म्हणतात की स्त्रीला एक शक्तीचं स्वरूप आपण मानतो आपल्या म्हणजे आपल्या संस्कृतीमध्ये, आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये, भारतीय संस्कृतीमध्ये सर्वच जाती धर्मांमध्ये स्त्रीला एक देवीचा दर्जा किंवा एक मानाचं स्थान दिलं जातं. तसंच परंतु ते तितकंसं काय म्हणतात की आपण थोडंसं पुरुषसत्ताक पद्धती पण आहे. अधिक महत्त्व दिलं जातं पुरुषांना. पण तसं ह्या वारली जमातीत किंवा आदिवासी जमातीत नाही, तर पूर्णपणे स्त्रीला महत्त्व, स्त्री प्रधान संस्कृती ही आदिवासी म्हणजे वारली संस्कृती जी आहे ती पूर्णपणे स्त्री प्रधान संस्कृती आहे असंच आपल्याला दिसून येतं. एक प्रश्न आलेला आहे, काय आहे,
वारली पेंटिंग्स करताना आत्ताच्या समयी कलर म्हणून काय वापरलं जातं? म्हणजे रासायनिक कलर न वापरता नैसर्गिक कलर वापरून माझ्या परिसरातील वारली जमातीमध्ये ही कला लोप पावली आहे. जर ही कला आपल्याला परत आणायची असेल, तर त्याबद्दल बाबत कसे प्रबोधन करावं? म्हणजे ते जिथे राहतायत, स्वप्नील अधिकारी यांचा हा प्रश्न आहे, की ते जिथे राहतायत तिथे म्हणजे आदिवासी समुदाय राहतोय, परंतु कशाप्रकारे कोणता उपयोग करावा, कुठल्या रंगाचा उपयोग करावा, असंही त्यांनी सांगितलंय. म्हणजे रासायनिक कलर सोडून आणि त्यांच्यामध्ये प्रबोधन कसं करता येईल, असा प्रश्न आहे त्यांचा. हा अगदी छान प्रश्न आहे हा. मुळात आता काय होतं की सध्या सगळीकडे ऍक्रेलिक रंगाने वारली चित्रकारी होते आणि भिंतींवर करताना सुद्धा जे म्हणजे आउटडोअर जे पेंट यूज केल्या जातात ते यूज केल्या जातात आणि मूळ जे आहे जी तांदूळाच्या पिठाने याला काय होतं की याला एक कालावधी असतो, जसं दरवर्षी हे चित्र केल्या जातात नाही का. म्हणजे त्या ज्या मूळ जमातीत आहे ते दरवर्षी भिंत रंगवणे, म्हणजे आपला पण जुना हा काळ होता जेव्हा चुन्याच्या भिंतींनी घरं रंगवल्या जायचे, तेव्हा दर दिवाळीला रंगकाम केलं जायचं, आठवत असेल तर. अगदी तो काळ होता. त्याच्यात नंतर मग थोडं चुन्यात रंग मिसळून हे व्हायला लागलं. तसंच काहीच वारली जमातीत आहे की हे दरवर्षी ते लिंपण केलं जातं, दरवर्षी ते केलं जातं. त्याच्यामुळे ते त्याला एक तेवढं लिमिटेड लाईफ असतं त्या रंगांना, म्हणजे किंवा ते तांदूळाने पिठाने करण्याच्या ह्याच्यात. पण आपण आता काय होतंय की आता आपण कायमस्वरूपीच विचार करतो, प्रत्येक गोष्टीचा हा कायमस्वरूपी विचार करतो आहे. म्हणजे भिंत जरी रंगवतोय तर आपण आधीच गृहीत धरलेलं असतं की ती 5-10 वर्ष खराब नको व्हायला, मग त्याला कुठले रंग वापरायचे तर आपण त्याला अगदी ठरवून आणतो. तर काही हरकत नाही आहे, पण काय आहे की काळाच्या नुसार आपल्याला बदलावं लागणार. पण मूळ मुद्दा हा आहे, जर तुम्हाला पारंपरिक पद्धतीने करायचं जरी झालं तर आपण काय करू शकतो की तांदूळाचं जे पीठ आहे त्याच्यात गोंद जो मिळतो आपल्याला, डिंक, त्याचा वापर करून आपण त्याचं थोडंसं आयुष्य वाढवू शकतो. ज्यांनी हा प्रश्न विचारलाय स्वप्नील दादा, मी त्यांना सांगू इच्छिते की आपण त्याचं थोडं आयुष्य वाढवू शकतो. पण त्याही पेक्षा मला असं वाटतं की आपण जे आता रंग वापरतो आहे रासायनिक जरी असले तरी आपण ते कुठल्या पृष्ठभागावर घेत आहोत ते पण फार महत्वाचं आहे. पण मला याच्याही पेक्षा महत्वाचं हे वाटतं प्रांजलताई की काही हरकत नाहीये, आपण काळानुसार रंगांची जी पद्धती आहे ती बदलायला हरकत नाहीये. पण मुळात होतं काय आहे की आपली जी पारंपरिक चित्रकारिता आहे ती बदलायला नको. आपण रंगलेपन बदलून घेऊ, कारण की ती आपली गरज आहे, आपल्याला जर टिकवून ठेवायचं आहे. कारण की संग्रहालयात सुद्धा संग्रहित करताना मूळ प्रती ह्या बरेचसे चॅलेंजेस आहेत, कारण की त्याला एक ठराविक कालावधी लागतो. पण आपल्याला जर ते टिकवायचं आहे तर आपल्याला काळानुसार आपले रंग पद्धती, रंगलेपन सुद्धा बदलावं लागणार. यात काहीच हे नाहीये, म्हणजे माझा तरी त्याला विरोध नाही. परंतु मला चित्रकारी ज्या पद्धतीने केल्या जाते त्याच्यासाठी माझा नक्कीच विरोध आहे. ती चित्रकारी ही अभ्यासपूर्वक जरूर असायला हवी, जेणेकरून त्याच्याबद्दल ना एक आत्मीयता वाढेल. ती शिकण्याची लहान मुलांमध्ये किंवा महिलांमध्ये जेव्हा जे कोणी पेंटिंग करणारे, चित्र, त्याच्यात जिज्ञासा वाढायला हवी. अशा पद्धतीने ते अभ्यासल्या गेले जायला हवी. मला असे आवर्जून सांगावंसं वाटतं. निश्चित. म्हणजे आपण विविध कला चित्रांचा म्हणजे कलरचा वापर करणं वगैरे काळाच्या ओघात ते गरजेचं आहे. आपण आता घरात लहान मुलांनाही या अशा प्रकारची चित्र शिकवत असतो आणि मुलांना खूप म्हणजे भुरळ पडत असते, की खूप छान आहे. वेगवेगळे आकार जोडलेले आहेत. त्रिकोण आहे, वर्तुळ आहे, अ, उभ्या आडव्या रेषा आहेत आणि अशी ही चित्र तयार नक्कीच, होतायत. नक्कीच. मुलं पण खूप आकर्षित होतायत आता ह्या चित्रांकडे. पण काय झालेलं आहे की जसं ताईंनी मगाशी सांगितलं, की ही जी चित्र आहेत, वारली चित्र आहेत, ती त्यांची म्हणजे एक संस्कृती आहे. जसं मगाशी एक लग्नाचं उदाहरण दिलं, की त्या स्त्रिया येतायत आणि मग त्या देवीचं ते चित्रण करतायत. पण हे अशी जेव्हा चित्र आपण शिकवतो, ते तारपा नृत्याचं मगाशी उदाहरण दिलं, की ते आणि पूर्वापार म्हणजे काय होतं, की अशी हे आता हे सोशल मीडिया वगैरे खूप आता प्रगत झाले काही वर्षात गेल्या. पण पूर्वीच्या लोकांना किंवा जे ग्रामीण भागातले जे लोक होते त्यांच्याकडे ह्या अशा कुठल्याच गोष्टी
नव्हत्या. म्हणजे मनोरंजनासाठी किंवा जेवण खावण झाल्यावर अख्खा दिवस काम केल्यानंतर असं तारफाचा फेर धरणं किंवा जो वेळ आहे फावला त्यावेळी अशा प्रकारची चित्र चितारणं की असा हा त्यांचा मनोरंजनासाठी सुद्धा या सगळ्या गोष्टी त्या वापर करत होते. आणि पण आपण जेव्हा ह्या गोष्टी काळाच्या ओघात बदलत आहोत, रंग त्याचे वेगवेगळे आणण्याचा प्रयत्न करत आहोत. पण आपण त्या मूळ चित्रांना धक्का न देता ते तसंच्या तसं स्वीकारणं हे फार गरजेचं आहे. जसं त्यांनी सांगितलं प्रबोधन करावं, तर प्रबोधन करण्यासाठी पण हे आज आपण ही जे लाईव्ह सेशन ठेवलेलं आहे, ते एक प्रकारचं प्रबोधनच आहे, की तुमच्या क्षेत्रातील जी मंडळी आहेत त्यांना ताईंचं हे लाईव्ह निश्चित प्रकारे दाखवा, नक्कीच. की नक्कीच. हां, म्हणजे एक प्रकारचं हे प्रबोधनच आहे, आम्ही की एक आपण सांगू इच्छिते मला एक सांगायचं की हे तुम्ही आता जे म्हटलं की आपण आता आपल्याला बऱ्याच सुख सुविधा आहेत किंवा आपण चटकन आपल्याला वारली पेंटिंग करायचं की तुमचं पहिला डोक्यात काय येणार की गुगल सर्च मारायचं. बरोबर आहे की नाही प्रांजलताई? की ज्याला चित्रकारिता करायची तो काय करणार की पटकन जाणार आणि इतक्या इझिली आपल्याला सगळं काही अवेलेबल होतं. त्याच्यामुळे काय होत आहे की आपल्याला कुठल्याच गोष्टीची व्हॅल्यू कळत नाहीये आणि आपण ही व्हॅल्यू कुठेतरी घालवून बसतो आहे. आपण मूल्य जपून ठेवायला हवे ते मूल्य आपण घालून बसतो आहे. आणि निदान आपण आपल्या संस्कृती आणि परंपरांच्या बाबतीत असं होऊ नये याचा आपण फार गांभीर्याने विचार करायला हवा. कारण की आपण वारली चित्र जर बघितले ह्या लोकांनी काय केलेलं आहे तर यांची निरीक्षण शक्ती जी आहे त्यांनी जे आत्मसात केलेल्या निसर्गाकडून ते जाणून घेण्याची सुद्धा जिज्ञासा आपल्याला निर्माण करता यायला हवी. आपण दोष नाही देऊ शकत पण जे कोणी अभ्यासक आहेत किंवा जे कोणी शिकवणारे आहेत त्यांनी हे जरूर करावं की सर्वप्रथम जिज्ञासा निर्माण करावी. त्याबद्दलची जिज्ञासा निर्माण होईल तर त्यांना ते मुळापर्यंत जाण्याची इच्छा होईल. ते मुळापर्यंत जाणं हे गरजेचं आहे की त्यांनी ते आत्मसात कसं केलं. आपण ज्याला आदिवासी म्हणतो ते आपल्या लेखी बऱ्याच अंशी आपण त्याला अज्ञानीच संबोधतो. हे लक्षात आलं का की आपण त्याला अज्ञानी मानतो पण जर आपण त्यांच्या लोककला लोकसंस्कृती किंवा त्यांचं लोकसाहित्य बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की आपण फार मागे आहोत. आपण फक्त डिग्री घेत आहोत एखाद्या विषयातली आणि आपण जे नाही त्या गोष्टींचा आपण खूप पुढचा विचार करत आहोत. जे आहे त्या जगण्यावर आपला विश्वास नाहीये. प्रांजलताई लक्षात येते का? म्हणजे हे वाक्य मी याच्यासाठी म्हणणार की आपला आपल्यावरच विश्वास नाही तर यांची जेव्हा आपण चित्र बघतो वारली तेव्हा काय लक्षात येतं की यांचा आत्मविश्वास सुद्धा चित्रातून दिसतो की किती आनंदाने आणि समाधानाने हे जगणं आहे आणि किती ताकदीने जगणं आहे. असं नाही विचार केला तर जंगली भागात राहणारे लोक आहेत अगदी अगदी प्राचीन काळापासून ते जंगलात आलेले आहे. कितीतरी आव्हानांना हे लोक समोर जात आहेत किंवा गेले असतील किंवा जाणार असतील तर किती आव्हान पेलणे म्हणजे किती मानसिक ते प्रगल्भ आहेत याचा आपण विचार करायला हरकत नाही. तर हे सगळे जाणीव ते चित्र शिकवणाऱ्यांनी सुद्धा करून देणं फार गरजेचं आहे. आणि मगाशी पण आपला एक मुद्दा होता मला सांगावंसं वाटतं जी स्त्रियांना आपण म्हणतो की किती मान दिला जातो तर खरोखर आहे हे अजूनही आहे प्रांजलताई की आपण जितके आदिवासी बहुल ह्या जमाती बघणार आहोत किंवा बघतो तर ह्यांच्यामध्ये शारीरिक शोषण किंवा इतर गुन्हे घडण्याचं प्रमाण अत्यंत कमी आहे. शारीरिक शोषण जर म्हणू आपण महिलांच्या बाबतीत तर फारच म्हणजे अगदी रेअरही म्हणजे बहुतेक नाहीच सापडणार आपल्याला इतकं त्याचं प्रमाण आहे. तर हे खूप विचार करण्यासारखी गोष्ट आहे की आपण अज्ञानी कोणाला संबोधतो आणि ज्ञानी आपण आपल्या स्वतःला कसं म्हणून घेतो. हा अतिशय विचार करणाऱ्या गोष्टी आहे. त्यामुळे जेव्हा आपण चित्र शिकवतो किंवा चित्र बघतो तर मला असं वाटतं तर चित्र बघण्यातला दृष्टिकोन आपण सर्वप्रथम आपल्यामध्ये निर्माण करणं फार गरजेचं आहे की आपण त्या चित्रातून नेमकं घ्यायचं काय आहे. आपण ही कला आत्मसात नक्की करायला पाहिजे परंतु त्याचे बारकावे समजून व्यवस्थितरित्या ती जपणं फार गरजेचं आहे. पुढचा प्रश्न विचारू इच्छिते नंदिताताई की प्रसिद्ध वारली चित्रकार कोणते त्याबद्दल काय सांगाल?
प्रसिद्ध वारली चित्रकार तसं तर सर्वश्रुत असणारच. पद्मश्री जिव्या सोमा मशे, तुम्ही ऐकलं असणार. 2018 त्यांचं निधन झालं. जवळपास मला असं वाटतं 1937चा त्यांचा जन्म होता. आणि ते मला असं वाटतं की डहाणू मध्ये गंजाड गाव आहे, तिथले ते राहणारे होते. मी गेलेले त्यांना भेटायला आणि मला माहिती नव्हतं की त्यांना पुरस्कार मिळणार आहे. आणि माझा हा दैवयोग आहे की जेव्हा मी भेटायला गेले तेव्हा ते नेमके पद्मश्री घ्यायला गेले होते. आणि मला अत्यंत आनंद होता त्यांना पद्मश्री मिळतोय हे कळल्यावर. हे नक्कीच दुःख होतं की माझी भेट होऊ शकत नाही आहे किंवा भेट झाली नाही माझी त्यानंतर. मला याचं अत्यंत दुःख आहे. पण प्रांजलताई, मी सांगते की पद्मश्री मिळाला याचा मला अतिशय अभिमान वाटतो. कारण की पद्मश्री मिळवणारा हा एकमेव भारतीय आदिवासी आहे, जिव्या सोमा मशे. आणि हा एक पुरुष आहे. ज्या लोक संस्कृतीत महिलाच चित्रकारी करतात, तिथे एका पुरुषाने हा पुरस्कार त्यांना सन्मानित केला गेला आहे. हे अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. वयाच्या 13व्या वर्षापासून ते चित्रकारी करायला लागलेत. आणि त्यांनी ते म्हणजे चालू ठेवलं, अविरत चालू ठेवलं त्यांचं ते कार्य. आणि ते चालू ठेवता त्यांच्या हातातले जी कलाकुसर आहे ना, ती जागतिक पातळीवर ते घेऊन जाण्यास समर्थ ठरले. यामध्ये इंदिरा गांधींचं खूप मोठं योगदान आहे की त्यांनी जागतिक पातळीवर ही कला नेलेल्या आहेत आपल्या सगळ्या संस्कृती. अत्यंत गर्वाची बाब आहे ही. आणि आज वारली जी आपल्याला सगळे जागतिक पातळीवर दिसते आहे, मला असं वाटतं आपल्या देशापेक्षाही आंतरराष्ट्रीय त्याला खूप मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी आहे आणि लोकप्रियता पण भेटलेली आहे. आत्ताच तुम्ही म्हटलात की एकदम आंतरराष्ट्रीय म्हणजे जगभरातून वारली चित्रकलेला प्रसिद्धी मिळत आहे. त्यालाच अनुसरून एक प्रश्न विचारते की जगभरातून वारली चित्रकलेप्रती म्हणजे चित्रकलेची मागणी ही होत आहे, त्याची धुरळ ही पडत आहे. खूप म्हणजे वेगवेगळ्या प्रोडक्ट वरती आपल्याला वारली पेंटिंग्स दिसतात. परंतु ज्यांची ही मूळ चित्रकला आहे म्हणजे वारली चित्रकला, त्या लोक समुदायाला त्याचा काही फायदा होत नाही. याबाबत तुमचं मत काय? अर्थातच होत नाही, हे सत्य आहे. प्रांजलताई, काय होतं की शासनाने बरेच धोरण आणलेत. कला संचालनालयाच्या थ्रू म्हणजे सांस्कृतिक संचालना थ्रू ते बरेचसे धोरणं राबवले जावेत असं शासनाने नमूद पण केलेलं. पण काय होतं की आपल्या इथली ही आपण ही नवीन परंपरा म्हणूयात चालते की कुठलं तरी शासन धोरण आणत आहे, पण राबवायची जबाबदारी कोणी घेत नाही. काय होतं की ज्याला यातलं मूळ ज्ञान आहे किंवा ज्याला यातला रस आहे किंवा ज्याला यातली कळकळ आहे, आपण असं म्हणू, ते लोक याच्यात नाही आहेत. हे राबवण्याची जबाबदारी कोणा लोकांवर आहे, ज्यांना यातलं अ की ढ माहिती नसतं. असे लोक, अशा लोकांवर तुम्ही कुठल्याही क्षेत्रात बघा, कुठल्याही क्षेत्रात बघा, ज्या गाव पातळीवर म्हणा, अगदी ग्रामीण पातळीवर किंवा या आदिवासी भागांमध्ये ज्या योजना राबवल्या जातात, त्याचं जे पूर्ण जबाबदारी सोपवल्या जाते ती अशा लोकांवर आहे ज्याला त्यातलं कुठल्याही प्रकारचं नॉलेज नसतं. तो फक्त ते राबवत असतो आणि तो कागदावर दाखवतो की आम्ही राबवलं आहे. ही सत्य परिस्थिती आहे प्रांजलताई, की ते फक्त कागदोपत्री राबवल्या जातं आणि मुळात त्याचा फार काही उपयोग होत नाही. पण वारली जमातीच्या बाबतीत आपण जर बघितलं तर आम्ही मागे जो फेरफटका मारलाय तिथे जाऊन बऱ्याचशा भागांमध्ये, तर असं लक्षात येतं की गावोगावी ते चित्रण केलं जातं. म्हणजे मोठमोठ्या याच्यावर पॅनलवर केलं जातं. बेडशीट्स आहेत, कुशन्स आहेत, पडदे आहेत, अशा बऱ्याचशा टेक्सटाईल याच्यावर म्हणा किंवा पॉटरीज आहेत किंवा अशा रोजगाराच्या संधी त्यांना उपलब्ध करून देणारे बरेचसे ग्रुप आहेत, बऱ्याचशा संस्था आहेत ज्या काम करतात आहे. पण तरी सुद्धा काय होतं की मला असं वाटतं संस्था मोठ्या होत आहेत, वारली चित्रकार हा जिथच्या तिथेच आहे. म्हणजे तो गावात आपलं ते घेऊन बसलेला आहे आणि पारंपरिक पद्धती गेल्यामुळे त्यांना काय झालेलं आहे की रोजगार वाढवण्याच्या दृष्टीने जसा आता कॅनव्हास आला
कॅनव्हास सोबत अॅक्रेलिक पेंट आलेत, म्हणजे सुरुवातीला ऑइल पेंट होते त्यालाही वेळ लागतो, मग आता अॅक्रेलिक पेंट आलं, अजून फास्ट झालेलं आहे. अशा सुखसुविधा पुरवल्या जात आहेत. त्यामुळे काय होतंय, काम तर फार फास्ट होत आहे, म्हणजे फार वेगाने त्यांना मिळत आहे. पण नेमकं वेगाने कोण प्रगती करताय याचा आढावा घेणं फार गरजेचं आहे प्रांजलताई. हा आढावा मला असं वाटतं याच्यात शासन थोडस मागे पडतं आहे. कारण की कागदोपत्री खूप खूप मोठं आपल्याला काय दिसून येईल तर प्रगती दिसून येईल, पण वास्तविकता काहीतरी वेगळी असावी असं मला वाटतं. वारली चित्रकलेचे आपणास कशा पद्धतीने संवर्धन करता येईल याबाबत तुम्ही काय सांगाल? प्रांजल ते आवाज येत नाहीये. आता येतोय? नाही आता येतोय? नाही. हॅलो, आता येतोय? आता येतोय आवाज? येतोय? हा. वारली चित्रकलेचे संवर्धन आपण कशा पद्धतीने आपल्याला वारली चित्रकलेचे संवर्धन करता येईल? वारली चित्रकलेचे संवर्धन आपल्याला कशा प्रकारे करता येईल? मला मी जे मगाशी मुद्दा मांडला की जेव्हा आपण वारली चित्रकारितेचा अभ्यास करतो आहे तेव्हा मला असं वाटतं की आता जे आपल्याला दिसत आहे ना सर्वत्र वारली करताना, तर ते वारली बद्दलची जी धारणा आहे सगळ्यांची, ते नाचणाऱ्या बाहुल्या, अगदी सोप्या सोप्या नाचणाऱ्या बाहुल्या, हे वारली बद्दलचं झालेलं धोरण आहे ते अत्यंत चुकीचं धोरण मला असं वाटतं. त्याच्याचमुळे काय होत आहे की इतक्या सहजपणे ही रूढ होते आहे समाजात, ते रूढ होणं खूप छान आहे. म्हणजे ती ज्या पद्धतीने किंवा ज्या झपाट्याने रूढ झालेली आहे वारली चित्रकला तर ते खूप छान आहे. त्याचा प्रसार चांगला आहे. पण काय होतंय, ज्या पद्धतीने त्याचा प्रसार होत आहे ते चुकीचं आहे प्रांजलताई. कारण की त्या नुसतं नाचणाऱ्या बावल्या नाहीयेत. मला असं वाटतं की त्याचा अभ्यास व्हावा, अभ्यासपूर्वक ते शिकवलं जावं, अभ्यास करून ते जनमानसात रूढ व्हावं की नेमकी वारली काय, ते बघण्याचे शासनाने काहीतरी त्याच्यावर डॉक्युमेंटरीज बऱ्याच करता येतील. आता डिजिटल युग आहे, आपण डिजिटल म्हणतो आहे, आपल्याकडे बऱ्याच साधन सामग्री आहेत, त्याचं बऱ्याच प्रमाणात डॉक्युमेंटेशन सुद्धा झालेलं आहे. संग्रहालयातून देखील संग्रहित जे आवृत्ती आहेत मूळ, जसं आपण म्हणू हे जे महत्वाचे चित्रकार आहेत यांच्या ज्या संग्रहित आवृत्ती आहे हे प्रत्येक वेळी दाखवण्यात याव्या. त्यानंतर शालेय स्तरावर ज्या मुलांच्या सहल होतात, शालेय सहल, तर हे अशा संदर्भात कधी होत नाही की हे संग्रहालय आहेत, लोकसंस्कृती, लोकसाहित्य, लोककला जिथे जतन केल्या गेलेल्या आहेत अशा ठिकाणी सहली व्हाव्यात. म्हणजे मुलांना किंवा जिथे ह्या प्रजाती काम करतात आहे, स्वतःची लोकसंस्कृती जपून आहे, ते मुळात मुलांना पाहता यावं. म्हणजे मी मुलांना मूळ धरते आहे, कारण की आपला ते प्रगतीशील भारत ज्याला आपण म्हणू, ते आता आपल्याला या विद्यार्थ्यांचा विकास फार आवश्यक आहे. आजवर जे झालं ते झालं, पण आपण पुढच्या दृष्टीने जर विचार करूया तर मुलांना आपण अगदी समोर ठेवलं पाहिजे. आणि मला असं वाटतं की ह्या ज्या लोककला आहेत, लोकसंस्कृती आहेत, ह्यांच्या सहली करणं फार गरजेचं आहे. मुलांना ते दाखवणं की मूळ काय आहे. नुसतं काहीतरी कला शिक्षक शाळेत शिकवत आहे, हा वारली पेंटिंग करा, तर काय, तर ते एक रिंगण शिकवायचं, एक झोपडी शिकवायची, दोन नाचणाऱ्या बावल्या शिकवायच्या, हे चुकीचं वाटतं मला. वारली म्हणजे एवढं नाही. वारली म्हणजे अख्खं आपलं जीवन सांगणारं चित्रण आहे, एका मनुष्याचं चित्रण आहे, मनुष्याच्या जीवनावर आधारित चित्रण आहे. म्हणजे तो मनुष्य म्हणजे नुसतं वारली जमान्यातला मनुष्य नाही, तर आपण सगळेच. एका माणसाचं गरज काय, एक माणसाचं जीवन काय, किती समृद्ध जीवन असू शकतं माणसाचं, मनुष्याचं जीवन किती प्रगतिशील आणि समृद्ध असू शकतं, हे दाखवण्यासाठी शासनाने नक्कीच प्रयत्न करावे. मुलांना मोफत मध्ये सहली ह्या कशा उपलब्ध होतील, लोककला कशा उजागर होतील याचा नक्कीच विचार करण्यात यावा. आणि दुसरं म्हणजे की मी लोकांना पण सांगू इच्छिते, प्रेक्षकांना सांगू इच्छिते की आपण खूप ठिकाणी फिरायला जातो, सहज फिरायला जातो,
मला असं वाटतं सध्या वॉटर पार्क याचं फार प्रमाण वाढलेलं आहे. त्यानंतर आपण टुरिस्ट म्हणून असं बऱ्याच ठिकाणी हॉटेलिंग आणि इकडे तिकडे जातो. तर मला असं वाटतं विशेष करून मला महाराष्ट्रातल्या लोकांना एक विनंती करावीशी वाटते. आपण सगळे मिळून हे करू शकतो. आपण सगळे कोणीतरी एकाने सुद्धा पाऊल उचलणं गरजेचं असतं मित्रांनो. कारण की शासन करेल, शासन करेल, शासनाचं हे काम आहे असं म्हणून चालणार नाही. आपण सुद्धा त्याचं संवर्धन करणारा एक महत्वाचा घटक आहोत, आपण स्वतः. तर मी सांगू इच्छिते की जर आपल्याला आपल्या संस्कृतीचं जतन करायचं आहे तर आपण आपल्या मुलांना, आपण स्वतः अशा सहली आयोजित कराव्यात की वर्षातून एकदा आपण आपल्या महाराष्ट्रात कुठल्या कुठल्या आदिवासी जमाती आहेत तिथे आपल्याला कसं जाता येईल याच्या आपल्याला वेबसाईट मिळतील, याचा आपण नक्की सर्च मारू शकतो गुगलवर की इथे आपल्याला कसं पोहोचता येईल. आपल्या मुलांना मातीतलं जगणं कसं दाखवता येईल, मूळ परंपरा, मूळ कला कशा दाखवता येतील, त्या कशा शिकवता येतील हे दाखवणं फार गरजेचं आहे. तर मला असं वाटतं की आपण स्वतःपासून बदलूया. आपल्याला जर सहल काढायची आहे आपल्या परिवारासोबत तर आपण अशा जागी जाऊया जिथे आपण स्वतः सुद्धा संस्कृतीचं संवर्धन करू शकू, लोककला दाखवू शकू. जसं की आमच्या मेळघाटात कोरकूंचं होळीच्या वेळेस खूप सुंदर नृत्य वादन असतं. त्यांच्या काही काही कोजागिरी पौर्णिमा असते, काही काही ठरलेले त्यांचे ओकेजन्स आहेत, प्रसंग आहेत. त्या म्हणजे कोरकू जमात असते मेळघाटात, गोंड जमात आहे थोडस आपण आणखी मध्य प्रदेश कडे गेलो की गोंड, भिल्ल अशा जाती आहेत. प्रत्येकांच्या लोकसंस्कृती थोड्या फरकाने बदलत जातात. तर आपण यांच्या जरी सहली आयोजित केल्या शालेय स्तरावर म्हणा, अगदी स्वतःच्या स्तरावर म्हणा, तरी सुद्धा आपल्याला जतन करता येईल, जपणूक करता येईल आणि हळूहळू मुलांमध्ये रुजवता येईल की याचं संवर्धन केलं पाहिजे. याला आपण कसं जतन मी 100% सांगू शकते अगदी की मुलांना हे खूप आपलंसं करणारं आहे. तुम्ही एकदा वॉटर पार्कला नेऊन बघा आणि नंतर अशा सहलींना नेऊन बघा. मुलं तुम्हाला म्हणतील की आपण नेक्स्ट कुठे जायचं, तर नेक्स्ट कुठलं आपण बघायचं. नक्की मी याची एक ग्वाही देऊ शकते. कारण की हे दाखवणं आणि हे त्यांच्यात रुजवणं फार गरजेचं आहे. तोच आपला प्रगतीशील भारत आहे. त्यामुळे आपण आपल्या लहान मुलांपासून सुरुवात करूया. त्यांना संवर्धन करणं शिकवूयात. नाही, खरंच एक मोलाचं आवाहन इथे सर्व रसिक प्रेक्षकांना इथे आपण आपल्या पेज कडून करत आहोत. नमिताताई करत आहेत की आपलं कुटुंब आपण विद्यार्थी तसेच जे आहेत त्यांना खरंच म्हणजे म्हणतात ना की एक खेराची गोष्ट आहे की ज्या सहली निघतायत त्या वॉटर पार्क्सला वगैरे जातात. पण म्हणजे तिथे गेल्यावर प्रांजलताई मला आवाज येत नाहीये. ओके ओके, एक मिनिट. आवाज येत नाहीये मला. हा, एक मिनिट. मी बोलून जाते आणि मग नंतर माईक लावते. कारण की थोडासा डिस्टर्बन्स येतो आहे की जसं इथे ताईंनी म्हटलं आहे की ज्या सहली होत त्या पूर्णपणे वॉटर पार्क्स वगैरे येथे काढल्या जात आहेत, परंतु त्यामध्ये मुलांना जास्त एन्जॉयमेंट नाही मिळत आहे. परंतु जर आपण अशा प्रकारच्या सहली आयोजन केलं की आपण असे ज्या वेगवेगळ्या जमाती आहेत, वेगवेगळे म्हणजे आपले म्हणतात ना की डोंगर दऱ्यांमध्ये मुलांना घेऊन गेलो तर तिथे त्यांना खूप आनंद मिळू शकेल. आणि अशा प्रकारचं सहलींचं आयोजन हे होणं फार गरजेचं आहे. आपले जे गड किल्ले आहेत तिथे मुलांना घेऊन जाणं फार गरजेचं आहे. तिथे एकत्रित प्रत्येक म्हणजे शाळेची संख्या असते अगदी म्हणजे हजारोंच्या 1500च्या अगदी संख्या एवढे विद्यार्थी जर गडांवर जात आहेत तिथे संवर्धन होते, तिथे म्हणजे आपण साफसफाई करतोय. तर अशा प्रकारचे जर आपण कार्यक्रम जर तिथे जाऊन केले तर निश्चित एक वेगळंच काही दिवसानंतर चित्र हे दिसू शकेल. एक श्रमदान काय असतं हे विद्यार्थ्यांना कळू शकेल यामधूनच. तसंच दुसरं जे आपण सांगितलं हे आदिवासी ज्या जमाती आहेत तिथे जर आपण सहली घेऊन गेलो तर त्यांचं काय आहे की असं म्हणतात की त्यांचं एक ना अंबाडीचं एक त्यांच्या जेवणामध्ये खूप जसं भात आणि मासे खातातच, परंतु त्यांचा अंबाडीची डाळ खाण्याकडे फार कल असतो. तर अंबाडीची जी भाजी असते तर त्याची भाजी करणार, त्याची डाळ करणार आणि जे आदिवासी आहेत तर त्यांचा आहार कसा असतो हे सुद्धा मुलांना कळू शकेल आणि तिथे गेल्यावरती मुलांना खरंच खूप आनंद मिळू शकेल आणि एक
मोकळ्या वातावरणात, निसर्गात जेव्हा आपण आपल्या कुटुंबाला घेऊन जाऊ, ते एक म्हणतात ना, एक चेतना आपल्यामध्ये निर्माण होऊ शकेल. तर खरंच आपण जे दर्शक लाभलेले आहेत, आता कोविड काळामध्ये नाही, जेव्हा अनलॉक होत जाईल हळू तर निश्चित रूपाने असं एक जवळ-जवळ आपण मुंबईमध्ये राहत आहात, तर आरेसारखा अगदी म्हणतात ना, हाकेच्या अंतरावर आदिवासी पाडे आहेत तिथे मुंबईमध्ये सुद्धा, एक हाकेच्या अंतरावरती. त्यानंतर आपला येऊर हे ठिकाण आहे, माथेरान हे ठिकाण आहे. ठाणे जिल्ह्यामध्ये काय जव्हार, तलासरी, डहाणू, मोखाडा अशी विविध अशी भाग आहेत, की जिथे या आदिवासी जमाती आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहावयाला मिळतात. आणि जर आपण त्यांच्यापर्यंत पोहोचलो, तर आपल्याकडून त्यांना काहीतरी म्हणतात ना, की फुल फुलाची पाकळी. तिथे गेलोय, त्यांच्यामध्ये आपण ताटाला ताट लावून बसलोय आणि त्या ताटाचं आपण वेगवेगळ्या हॉटेलमध्ये, लॅविश हॉटेलमध्ये जातो. तिथे 1000, 500, 2000 असं बिल होतं. म्हणजे एका वेळी गेल्यावरती. पण जर आपण अशा ठिकाणी जर आपल्या कुटुंबाला घेऊन गेलो, तर निश्चित एक म्हणतात ना, एक नयनरम्य वातावरण तर तिथे लाभतंच. पण एक सुख म्हणाल ना, काय असतं ते तिथे जाऊन आपण अनुभवू शकू. अ, निश्चित एक आवाहन करू इच्छिते, की जे दर्शक आपल्याला इथे लाभलेले आहेत, त्यांनी अशा प्रकारचं सहलीचं आयोजन निश्चित करा, की एक आपला बांधव आहे, आदिवासी बांधव हा आपला बांधव आहे, की त्याच्याबरोबर आपण जाऊया, त्याच्या जोडीला आपण जाऊया, की त्यांनाही खूप आनंद होतो. त्यांचा तारफा नृत्य काय आहे ते बघूया, त्यांच्याकडून वारली चित्रकला काय आहे ते शिकूयात. मुलांना काहीतरी देण्याचा प्रयत्न करूयात आणि हे फार गरजेचं आहे. खरंच एक वेगळंच आवाहन इथे ताईंनी केलेलं आहे, की आपण अशा सहली करणं फार गरजेचं आहे. की आपला आजचा जो मेन मुद्दा आहे, मेन प्रश्न, जो विषय घेऊन आज आपण आता इथे चर्चेला बसलेलो आहोत, तोच प्रश्न विचारू इच्छिते, की वारली चित्र पद्धतीला आधुनिकतेची कीड लागत चालली आहे का? याबाबत तुमचं मत काय? हो, प्रांजलताई नक्कीच मी याच्याशी सहमत आहे. याचे दोन्ही कारण असू शकतात, हो किंवा नाही. जसं मी मगाशी पण म्हटलं. पण काय होतं, की जोपर्यंत आपण आपला इतिहास जपत नाही, तोपर्यंत आपल्याला भविष्य देखील नाही. हे कळणं फार गरजेचं आहे. आपण आपल्या संस्कृती, परंपरा, रूढी हे सगळं जपणं अत्यंत गरजेचं आहे. जे आपण हळूहळू लुप्त होत आहे आणि कोण लुप्त करतंय तर आपण स्वतःच लुप्त करतो आहोत. आपण त्याला महत्त्व देत नाही आहोत. आणि राहिलं आपलं हे आधुनिकतेची आपण त्याला कीड म्हणूया. कारण की एक उदाहरण सांगते. सौंदर्यीकरण आलं प्रत्येक शहरालगत, की शहरामध्ये महानगरपालिकेने सौंदर्यीकरण राबवलं आणि त्या दरम्यान काय झालं, की अ, अ, इतर बऱ्याचशा महाविद्यालयांना किंवा शाळांना त्यांनी आवाहन केलं, की शहरातल्या भिंती रंगवा. तुम्हाला माहिती असणार, भिंती रंगवा असं आवाहन झालं आणि मग काय झालेलं, की आता सगळेच जण काही चित्रकार नाहीत ना. मग प्रत्येकाला जमणारी कला कुठली तर वारली चित्रकला. हे सरळ सरळ हे धोरण आहे. म्हणजे ज्याला काहीच जमत नाही तो वारली करू शकतो. मुळात मला हे अत्यंत वाईट वाटतं. कारण की म्हणूनच मी वारंवार सांगते आहे, की आपल्या संस्कृतीचा अभ्यास करणं आपल्याला गरजेचं आहे. कारण की ह्या कला ज्या आहेत यांना फार अतिशय प्राचीन हा इतिहास लाभलेला आहे. हे आपल्यासारखा आत्ता पोटातून निघाल्या आणि लगेच माझ्या मुलाने वारलीच्या 2 बाहुल्या काढल्या आणि खूप सुंदर काढल्या. म्हणजे तो वारली चित्रकार होत नाही. काय होतं, मी बरेचसे इथे क्लासेस घेणारे बघते किंवा शाळेत सुद्धा मी बरेच कला शिक्षक बघते. मी नेहमीच या कार्यशाळा घेत आलेली आहे वारलीच्या. बऱ्याच शाळांमध्ये पण घेतल्या किंवा मी खाजगीमध्ये पण ह्या कार्यशाळा घेतल्या. आणि त्याच्यात माझ्या असं लक्षात आलं, की प्रत्येक जण स्वतःला वारली चित्रकार समजतो. प्रत्येक जण. समजायला हरकत नाही प्रांजलताई, पण मला असं वाटतं, की ज्या कोणातून एक वारली हा निसर्गाकडे बघतो, तो दृष्टिकोन स्वतःमध्ये येणं फार गरजेचं आहे. अर्थात निसर्ग आपल्याला सुद्धा लाभू शकतो, जसा वारलीला लाभलेला आहे. आपण सुद्धा जंगलाच्या सानिध्यात जाऊन राहू शकतो. पण आपण त्यांच्यासारखं जीवन जगू शकत नाही हे 100% आहे, की आपण एवढं सहज नाही जगणं. त्यामुळे आत्मसात करणं सुद्धा आपल्यासाठी कठीण आहे. पण कुठलीही कला जर आपण ठरवलं तर अभ्यासपूर्वक आपण नक्कीच त्याचं आत्मसात करू शकतो. अभ्यास करून ती आत्मसात करता येऊ शकते. कारण की मूळ जपल्याशिवाय आपली प्रगती होणार नाही. आणि वारली चित्रकला जर म्हटले तर ती महाराष्ट्राची अस्मिता जपणारी चित्रकला आहे. ते माझं महाराष्ट्राला सांगणंच आहे, की आपण आपली अस्मिता जपायला हवी. त्यामुळे तुम्ही अभ्यास करा. तर मला सांगायचा अनुभव हा,
की मग सगळेच जण वारली आर्टिस्ट मी सकाळपासून 7 वाजल्यापासून 11 वाजेपर्यंत रस्त्यावर उतरलेली पाहिजे. आणि सगळ्यांमध्ये ते असं वारली अंगीभूत झालं असं की आपण वारली आर्टिस्ट आणि ते सगळ्या शहरातल्या भिंती करत सुटलेत. आणि माझ्या लक्षात आलं, माझे मिस्टर पण आर्टिस्ट आहे, आम्ही सकाळी मॉर्निंग वॉकला गेलेलो आणि मी त्यांना म्हटलं की उद्या ह्या भिंती खराब होणार. ते म्हणाले असं नाही. म्हटलं नाही, आपल्या या गावातली मानसिकताच नाही किंवा आपल्या लोकांची गावातलीच कशाला, तर आपल्या लोकांचीच मानसिकता नाही हे पचवण्याची. पण मला वाईट कुठे वाटतंय की ही वारली चित्रकला आहे, ह्या भिंती खराब नको व्हायला, ही आपली संस्कृती आहे, हे खराब नको व्हायला. मग आपण काय केलं पाहिजे म्हणजे ते खराब होणार नाही, म्हणजे आपण कुठेतरी मूल्य विसरलो म्हणजे ते खराब होणार आणि आपण मूल्य जपले म्हणजे त्याचा आदर होणार. मग आपण त्याला जर योग्य सन्मान मिळवून द्यायचा आहे आपल्या संस्कृतीला किंवा आपल्या लोककलेला, मग ते जपणं आपल्याला गरजेचं आहे रंजन. मग हे जेव्हा बघत असताना आमचा अनुभव सांगतो, दुसऱ्या दिवशी खरोखर त्या भिंतींवर आम्ही पिचकाऱ्या बघितल्यात पानांच्या, खर्रा खाऊन तुटलेल्या पिचकाऱ्या बघितल्या. त्याच्या मागे कारण सांगते मी काय होतं. 4 बाहुल्या काढणं म्हणजे वारली चित्रकला. जे आपण म्हणतो ना वारली केलं आणि आय क्लीन जे काही सिटीचं नाव आहे ते आय क्लीन आय क्लीन आय क्लीन. तुम्ही भिंतीला रंग दिलात आणि 4 भिंती 4 त्याच्यावर बाहुल्या काढल्यात आणि तुम्ही भिंत रंगून मोकळी केली. काय केलं तर तुम्हाला दिलेला कॉन्ट्रॅक्ट तो तुम्ही पूर्ण केलेला. तुम्ही पालिकेकडून पैसा घेतला आणि पूर्ण केलं. पण मला हे चुकीचं वाटतं. तुम्ही संस्कृतीचा अभ्यास करा. तुम्ही अशा भिंती रंगवायला माझी मनाई नाहीये. पण तुम्हाला चान्स भेटला. आपण त्याला काय म्हणू? प्रांजलताई गोल्डन चान्स, की तुम्ही तुमची संस्कृती दाखवा. अशी कशी हिंमत होते लोकांची त्याच्यावर पिचकाऱ्या मारायची? मला असं वाटतं की मुलांनी इथे दर्शकांनी सुद्धा माझं आवाहन आहे की खरोखर तुम्ही हे आत्मसात करा. लोककला समजून घेण्याचा प्रयत्न करा. कारण की काय होतंय, आता वारली चित्रकला जर बघितली तर ती सगळीकडे आपल्याला दिसते. आपण वापरणाऱ्या पर्सवर, घरगुती बायका सुद्धा स्वतःच्या साडीवर स्वतःच वारली पेंटिंग करतात आहे. करण्याला हरकत नाही. तुम्ही जरूर करा, जरूर करा. पण मला असं वाटतं त्याचा अभ्यास करा. त्याच्यासाठी थोडीशी मेहनत घ्या आणि तुम्हाला असं विचारलं पाहिजे, बापरे हे अद्भुत आहे. हे वाक्य समोरच्याच्या तोंडून निघू द्या की हे अद्भुत आहे. हे काय आहे? तर ही आमची महाराष्ट्राची लोककला आहे. हे निघायला हवं. ती चित्रकारिता बघताना आपसुकच आपला सन्मान हा यायला हवा, त्याला तो सन्मान मिळायला हवा, त्याच्याबद्दलची आपुलकी निर्माण व्हायला हवी. एवढं जपता आपल्याला यायला. हे अगदी आवर्जून मला सांगावंसं वाटतं. त्यामुळे मी वारंवार सांगते आहे, कुठलीही लोककला ही सादर करताना त्याचं सादरीकरण महत्वाचं आहे प्रांजलताई. तर ते सादरीकरण हे अभ्यासपूर्वक असायला हवं. हे भरकटत नेणारं नको आहे. सध्या जे वारलीचं होतं आहे ते मूळ वारली जी आहे ती संग्रहालयात जमा आहे. ती सामान्य माणसाला बघायला मिळत नाही. पण ती बघायला मिळू शकते जर आपण प्रत्येकाने ठरवलं की आपल्याला हे जसं ओरिजिनल आहे म्हणजे जे मूळ आहे तेच खोड व्हायला हवं, त्याचेच पानं यायला हवे, त्याचंच फुल व्हायला हवं, त्याचेच फळं यायला हवे. म्हणजे काय तर मूळ जपायला हवं. हे मला अगदी आवर्जून सांगायचं आहे. मूळ जपा, त्याचा अभ्यास करा आणि मग तुम्ही चित्रकारिता करा. मी मगाशी पण सांगितलं की तुम्ही तुमच्या पद्धतीने करा. साड्यांवर करा, पडद्यांवर करा, भिंतींवर करा, अगदी करा. करायला हरकत नाहीये. आपण त्याचा प्रसार करूयात. जेवढा आपण वारली चित्रकारी करूया आपण त्याचा प्रसार करूया. पण ती योग्य मार्गाने करा. कोणी त्याच्यावर थुंकण्याची हिंमत करू नये असं मला वाटतं. ती आपली कला आहे, ती आपण जपली पाहिजे. ती आपण उरात जपून ठेवली पाहिजे. ती आपली अस्मिता आहे, ती आपण जपायलाच हवी. त्याच्यावर जर कोणी पिचकारी मारतंय तर आपलं मन दुखायला हवं. अंतःकरणाला आपल्याला कळ लागायला हवी. प्रांजलताई हे मला मनापासून सांगावंसं वाटतं. नाही, खरंच एक म्हणतात ना, की आपण प्रत्येक प्रश्नानंतर एक आवाहन करतोय असं म्हटलं तर अवघड ठरणार नाही,
की मगाशी आपण सांगितलं की अशा ठिकाणी आपण सहली घेऊन जायला पाहिजे की जिथे आपला हा वारली समुदाय राहतोय, आपला आदिवासी बांधव राहतोय, तिथपर्यंत आपण पोहोचूया, आपलं कुटुंब तिथपर्यंत पोहोचूया, आपल्याकडून फुल न फुलाची पाकळी त्याला एक म्हणतात ना त्याच्यासाठी श्रमदान करूया, त्याच्याकडनं खूप काही शिकून घेऊयात. असं म्हणतो की आपण खूप साक्षर झालेलो आहोत, आपण शहरी भागातील लोक, पांढरपेशे लोक असे खूप म्हणत असतो की आपण खूप साक्षर आहोत, आपण शिक्षित आहोत, आपण प्रत्येक गोष्टी म्हणजे हे सोशल मीडिया वगैरे सगळ्या गोष्टी आपल्याला छान प्रकारे हाताळता येतात. पण नाही, जेव्हा आपण त्या आपल्या आदिवासी बांधवापर्यंत पोहोचू ना, तेव्हा एक वेगळीच संस्कृती, एक वेगळीच आचरण पद्धती आपण त्याच्याकडनं शिकून मग बाहेर येऊ आणि नंतर स्वतःलाच प्रश्न पडेल, की निश्चित आपल्याला ही संस्कृती माहिती होती का? आपण इतके शिक्षित आहोत का? आपण कदाचित म्हणजे आपल्यापेक्षा निरक्षर किंवा कमी शिकलेल्या व्यक्तींपेक्षा स्वतःला कमी समजायला सुरुवात करू. कारण की एक वाचनात आलेलं होतं, की असं म्हणतात, की फळ हे निसर्गाने दिलेलं आहे. पण आपण काय करतोय, की ते आंबे अगदी पिकण्याच्या आधीच ते झाडावरनं उतरवतोय. त्याच्यानंतर त्यांना म्हणतात, की वेगळ्या पद्धतीने चुना वगैरे लावून वेगवेगळ्या रासायनिक क्रिया करून तो पिकवतोय आणि मग तो खातोय. आणि त्याची आपल्याला गोडी लागते आणि त्याच्याबरोबर आपल्याला वेगवेगळे केमिकल सुद्धा आपल्या आतमध्ये जात आहेत या भाज्यांनुरूप किंवा या फळांवर. पण आदिवासी जमात आहे, ही जी वारली समुदाय आहे, की जो डोंगर कपाड्यात जी माणसं राहतायत आपले बांधव आहेत, तर त्यांच्याकडनं आपल्याला एक शिकण्यासारखं आहे, की त्यांचं एक म्हणणं असतं, की जे फळ आहे ना ते झाडावर पिकू द्यावं. पिकल्यावरती ते त्याच्याकडेच पडलं का मग आपण ते घ्यावं. म्हणजे ते त्यांनी आपल्याला दिलंय हे समजावं, निसर्गाने आपल्याला दिलंय आणि मग ते चाखावं. त्याची गोडी बघा खूप अविस्मरणीय असते. म्हणजे एक प्रांजल ताई, मी तुमच्या याच्या विषयावर थोडस बोलू इच्छिते. तुम्ही जे म्हणते ते अगदी योग्य आहे. आता आपण फळाचं एक उदाहरण घेतलेलं आहे, तर मी सरळ सरळ सांगणार की फळ ज्या भागात पिकतंय ते तिथे जाऊन खाण्यात मजा आहे. ते इथे येऊन जे आपल्याकडे 1 महिना अगोदरच कच्चं पिकवलं जाते किंवा कार्पेट मध्ये पिकवलं जात आहे, ते खाण्यात मजा नाही आहे, ते आपल्याला आरोग्याला हानिकारक आहे. तर जे फळ जिथे जाऊन खाल्लं पाहिजे ते तिथेच जाऊन खाल्लं पाहिजे, त्याची मजा तिथे जाऊन चाखण्यातच आहे. हे अगदी उचित बोललात. आणि आणखी एक की आपण मगाशी म्हणालात की यांना मूळ वारली जमात जी आहे त्यांना काय आपण त्याच्यात फायदा मिळवून देऊ शकतो किंवा आपण त्यांना काय रोजगार निर्मिती करू शकतो. तर मला असं वाटतं आपण जेव्हा अशा सहली किंवा असे कार्यशाळा आयोजित करतो, त्याचाच फायदा मुळात यांना होणार आहे की मूळ वारली चित्रकारापासूनच आपण चित्र शिकायला काय हरकत आहे किंवा तिथूनच वर्कशॉप घ्यायला काय हरकत आहे किंवा आपल्या शहरात मूळ वारली चित्रकार बोलवून त्यांना रोजगार द्यायला काय हरकत आहे. असे कार्यशाळा घेण्यात काय हरकत आहे, मला असं वाटतं. तर असं जर झालं किंवा त्यांच्याकडून प्रोडक्शन घेऊन पुन्हा प्रोडक्शन ची किंमत असते ती त्यांना मिळायला हवी. यात त्यांचं बरंच हानी होते, तर असं नको व्हायला. त्यांना जेव्हा फायदा होईल तेव्हा मला असं वाटतं की त्यांना काय फायदा काय तोटा याहीपेक्षा त्यांना हे कळत नाहीये की आपण राजी आहोत. मला असं वाटतं की त्यांना हे कळायला हवं की आपण अशिक्षित आहोत हे त्यांच्यात जे बिंबवत चाललेलं आहे आपण की तुम्ही हे करू शकता, हा तुम्ही हे करून द्या, हे जे होतं ना हे चुकीचं होत आहे. तुम्ही मुळात राजे आहात, तुम्ही जंगलाचे राजे आहात, तुम्ही जंगल संवर्धन करता आहात, तुम्हाला त्याची जाण आहे. आम्ही पाहुणे आहोत आणि तुम्ही आम्हाला काहीतरी शिकवणार आहात ही जाणीव त्यांना करून देणं फार गरजेचं आहे की तुम्ही इथले सर्वे सर्व आहात आणि आम्ही फक्त पाहुणे आहोत. आम्हाला तुमच्याकडून काहीतरी शिकायचं आहे ही जाणीव निर्माण करणे फार गरजेचं आहे आणि त्यांना मान देणं, त्यांना सन्मान देणं फार गरजेचं आहे. मान सन्मान जे ताईंनी आता सांगितलं, की त्या व्यक्तींकडनं आपण शिकावं, की नक्की मान कसा दिला जातो किंवा सन्मान हे काय असतं, की जेव्हा आपण या आपल्या आदिवासी समाजाच्या बांधवांच्या मध्ये आपण जेव्हा जाऊ, तिथे वावरू, तेव्हा मान, सन्मान अगदी ह्या सगळ्या गोष्टी ना आपण असे म्हणतात, की एक आनंद अश्रू आपल्या डोळ्यात अचानक तरळतील, की अशा प्रकारे ते आपल्या अवभगत करत असतात आणि कुठे ठेवून आणि कुठे नाही. म्हणजे तसं बघायला गेलं तर कालपर्यंत तुम्ही त्यांच्या ओळखीचेही पण नसणार, पण जेव्हा तुम्ही तिथे जाता तेव्हा एक म्हणतात ना अतिथी देवो भव, हे जी आपल्या म्हणजे भारताची जी आपण म्हणतो ना की एक विचार आहे, आपली विचारधारा धरून आपण ही वावरतो राहतो.
पण आपण त्यांच्याकडे गेल्यावर हे शिकावं, की आपण अनोळखी आहेत पूर्णपणे, पण आपल्याला ते इतकी छान अवभगत करतात, की इतका छान सन्मान देतात. आणि खरंच अगदी खूप आनंदित होतो आपण, की एक जाता-जाता शेवटचा प्रश्न ताई एक विचारायची होती. तुम्ही चित्रकार आहात, वारली चित्रकलाही काढता. मग आता जे आपल्याला प्रेक्षक बघत आहेत, ह्यातीलही काही चित्रकार असू शकतील किंवा त्यांना आवड असू शकते. त्यांना काय आवाहन करू इच्छिता तुम्ही तुमच्या परत्वे? नक्कीच मला करायला आवडेल कारण की ती गरज आहे. विशेषतः मी पालकांसाठी 5 मिनिटं घेणार आहे. मुळात पालक काय करत आहेत, की सगळेच जण व्यस्त आहेत. याच्यासाठी मी नाकारणार नाहीये. सध्याच्या काळात सगळ्यांची व्यस्तता वाढलेली आहे. त्याच्यामुळे आपण काय दिलेलं आहे, की मुलांना YouTube आणि Googleचा पर्याय दिलेला आहे, की जर त्यांना काही करायचं असल्यास आपण त्यांना सरळ म्हणतो, "अरे सर्च कर ना, बघ ना, ते किती काय करतात आहे, तू काहीतरी करून बघ ना." हे फार चुकीचे वाक्य आहेत मला असं वाटतं. अ, आपण जर आदिवासी कुठली जमात बघितली, आदिवासी का घेतोय हा आपण? कारण की ते मुळात निसर्गाशी संलग्न आहेत. निसर्गाच्या जवळ आहेत. मग आपण नाही आहोत का? आपण का बरं तोडून घेतलेलं आहे निसर्गापासून स्वतःला? आपण का बरं टेक्नॉलॉजीला आपलंसं करून घेतलेलं आहे? हां, आपण का बरं स्वतःहून तुटतो आहोत निसर्गाशी? तर हे कोण शिकवत आहे? हे लहान मुलाला जन्मजात मुलाला कळतंय का? की टेक्नॉलॉजी आपली आणि निसर्ग आपला नाहीये. त्याला तर निसर्गच आपला वाटतो. म्हणजे अगदी लहान मूल बघितलं ना, रांगणारं जरी मूल बघितलं आणि त्याला खेळत ठेवलं घरात, तर तो चालणाऱ्या मुंगीच्या मागे-मागे रांगायला लागतो आपसूक. प्रांजलताई, ही गंमत असते बघा. तो माकोडा पकडण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजे काय, की त्याला काय आत्मसात करतो किंवा काय आपुलकीचं वाटतं, तर त्याला निसर्गच आपुलकीचं वाटतं. त्याला बागडणारे बगीच्यातले फुलपाखरांच्या मागे धावावंसं वाटतं. आपसूक वाटतं. हे आपल्याला शिकवावं लागत नाही, की जा ते फुलपाखरू पकड, ते फुलपाखरू पकड किंवा ते पक्षी चिवचिव करतात आहे, त्यांची नक्कल मारणं, माकडांच्या आवाजांची नक्कल मारणं. हे आपल्याला मुलांना शिकवावं लागत नाही. का? तर हे निसर्ग आहे, जो आपल्याशी संलग्न आहे, आपल्यापेक्षा वेगळा नाही. तर मी पालकांना सांगू इच्छिते, की तुम्ही तुमच्या मुलांना जेव्हा चित्रकला क्लासेस लावता, तुमचा हा तो अट्टहास असतो, की मुलं शिकले पाहिजे, त्यांना काहीतरी काढता आलं पाहिजे. तर हे बघा, काहीतरी काढणं म्हणजे काय? तर तुम्हाला असं वाटतं, की ते जे अनावश्यक घरात भिंतींवर किडे-माकोडे काढत बसले आहेत किंवा रेघोट्या ओढत बसलेले आहेत, तर ही काही चित्रकारिता नाही. याला आवड आहे बाबा, हा सतत काहीतरी भिंत रंगवतोय, भिंत खरडतोय, भिंत खराब करतोय. तर तुम्हाला असं वाटतं, की तो खराब करतोय, तर याला आपण काहीतरी प्रॉपर शिकवलं पाहिजे. हे बघा प्रॉपर शिकवलं पाहिजे हे वाटणं चुकीचं नाहीये. पण तुम्हाला त्याचं भिंत खरडणं समजत नाहीये, हे चुकीचं आहे. भिंत खरडणं म्हणजे काय? किंवा भिंतीवर रंगाच्या पेन्सिल चालवणे म्हणजे काय? की तो स्वतःची कल्पना शक्ती जागृत करतोय. मूल हे स्वतःतून काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करतो आहे. तो त्याच्या दृष्टीतून बघण्याचा प्रयत्न करतो आहे, की त्याला त्याचं घर काय दिसत आहे. त्याला त्याची आई कशी दिसते आहे. त्याला त्याचे वडील कसे दिसतात आहे. त्याला त्याची सृष्टी कशी दिसते आहे. हे बघा, तुम्ही त्याला जाणून घेण्याचा प्रयत्न करायला हवा. मी चित्रकार म्हणून तुम्हाला सांगणार, मी चित्रकार म्हणून आज खूप पैसा कमवू शकते. माझ्यासाठी खूप सारे दालन उपलब्ध आहेत. पण मी ऑनलाईन क्लासेस टाळलेले आहेत. कारण की मला प्रकर्षाने वाटतं, की कला किंवा चित्रकला ही ऑनलाईन शिकण्याची नाही. ती इंटरॅक्ट होण्याची कला आहे. ती समजून घेण्याची आणि ती अनुभवण्याची कला आहे. त्यामुळे मी ह्या ऑनलाईन याच्या सदरात मी बसले नाही. मी स्वतः सुद्धा विद्यार्थ्यांना शिकवत होते. मी आत्ताही त्यांच्याशी फोनवर मनमोकळ्या गप्पा मारते. पण मी शिकवत नाही. मी फक्त त्यांना एवढी चौकशी करते, की काय सुरू आहे? काय काढलंस? काय काढणार आहे? ह्या मी गप्पा करते. कारण की तुम्हाला सांगते, तुम्ही स्वतःच्या मुलांचा मेंदू कुंठित करू नका. तुम्हाला जर त्याची कल्पनाशक्ती वाढवायची आहे, तुम्हाला जर असं वाटतं, की आपल्या मुलाने काहीतरी फार मोठं काहीतरी बनावं, तर तुम्ही त्यांना भिंती नक्कीच खरडू द्या, घरातल्या भिंती खराब करू द्या. मी तुम्हाला नक्की सांगते, जे मुलं भिंती खराब करतात, घरातल्या वस्तू खराब करतात, कुंड्या चितरून ठेवतात, फरशा खराब करतात, त्या मुलांचं खूप मोठं नाव झालेलं असतं पुढे जाऊन भविष्यात. पण त्यांचं ज्यांचे आई-वडील त्यांना
त्यांचा हात आखूड करत नाहीत किंवा त्यांना रोकटोक करत नाहीत. ते मुलं भविष्यात फार मोठी झालेली असतात. हा माझा अनुभव आहे. कारण की तुम्ही त्यांची कल्पनाशक्तीच कुठेतरी खुंटून टाकत आहात. त्यांना क्लासेस लावू नका. तर चित्रकला ही क्लासेस लावून शिकण्याची कला नाहीये. कुठल्या वयोगटापर्यंत मर्यादित आहे मी सांगते, की जेव्हा 12व्या 13व्या वयापर्यंत मुलं शिकत असतात तर त्यांना क्लासेसची गरज पडत नाही. कारण की त्यांची निरीक्षण शक्ती जबरदस्त असते. तुम्ही त्यांना चित्रकलेचे क्लासेस लावून काय करता, त्यांची निरीक्षण शक्तीच मारून टाकता. कारण की चित्र वर्गात गेल्यानंतर त्यांना शिकवलं जातं की हे फुल असं आहे. तुम्ही त्यांना पाहण्याचा दृष्टिकोनच त्यांचा हिरावून घेत आहात, की फुल कसं आहे. अरे फुल प्रत्येकाला वेगवेगळ्या अँगलनी वेगवेगळं दिसू शकतं. पान हे वेगवेगळं दिसू शकतं. झाड प्रत्येकाला प्रत्येक अँगलनी वेगळं दिसू शकतो. मनुष्य घटक हा पाहताना वेगळा दिसू शकतो. सूर्य त्याला वेगळा दिसू शकतो. कुणाला हसरा दिसू शकतो, कुणाला तापणारा दिसू शकतो, कुणाला रागात दिसू शकतो. तर त्यांची निरीक्षण शक्ती जर वाढवायची असेल तर त्यांना कुठलेही चित्र वर्ग लावू नका. त्यांना स्वतः मी तुम्हाला सोपं सांगते, त्यांना चित्र काढायला कसं शिकवायचे तर जा आणि 10 मिनिटं बाळा बगीच्यात फिरून ये. आपल्या बगीच्यात किती प्रकारचे झाडे आहेत, किती प्रकारचे फुलं आहेत, किती प्रकारचे आपण कुंड्या अंगणात सजवल्या आहेत, आपली तुळस कशी आहे, आपलं घर कसं आहे, माझं चित्र काढ बघू. असं आईने त्याला म्हणायला हवं. चल मी स्वयंपाक करते आहे किंवा मी आधुनिक आई जर घेतली तर मी लॅपटॉपवर बसून काम करते आहे. आपण जेव्हा म्हणतो जा मला चुपचाप माझं काम करू दे, मला डिस्टर्ब करू नको. अशा वेळेस तुम्ही आपल्या मुलांना हे नक्कीच म्हणू शकता, मी काम करते हा, मी बिलकुल हलणार नाही आहे, तर तू माझं चित्र काढ. बघा तुमचं पण काम होईल आणि मुलांची चित्रकृती बघून तुम्हाला जो आनंद होईल तो आनंद तुम्हाला आयुष्यात दुसरा कुठलाही आनंद देऊ शकणार नाही. तुम्ही लाख पैसे खर्च करा पण तुम्हाला जो त्याचं चित्र बघून आनंद होईल तो मी 100% सांगू शकते तुमच्या डोळ्यात पाणी येणार की आपल्या मुलाने किती सुंदर चित्र काढलेलं आहे. किंवा तुम्ही हे अनुभव घेणार की मी इतकी सुंदर आहे का, याने मला किती सुंदर बनवलेलं आहे. एक अनुभव सांगते. माझ्या मुलाला जेव्हा मी माझं चित्र काढ म्हटलं तेव्हा त्यांनी मला 2 शिंग दाखवले होते. ते बघून मला खरंच वाईट वाटलं नाही. खूप हसायला आलं होतं. कारण की रागवणारी आई. तर त्यांनी मला असं हे केलं होतं की तुला शिंग आहेत. आणि काही वर्षांनी माझ्या मुलाने मला 3रं पण शिंग काढलं होतं मधलं. कारण की माझं रागवणं वाढलं होतं. माझी चिडचिड वाढली होती. त्याच्यामुळे मला आपसूक शिकायला भेटलं की आपल्याला 3रं शिंग आलेलं आहे. मी ऍक्च्युली 2 शिंगांपैकी शिंग कमी करायला पाहिजे होते. तर मला 3रं शिंग वाढलं होतं. तर हे मला माझ्या मुलाच्या चित्रातून जाणवलेलं आहे. मी बऱ्याच माझ्या सुधारणा केलेल्या की आपण मुलांना कसा वेळ द्यायला हवा. तर मुलांना मुक्तपणे चित्र ही अभिव्यक्तीची कला आहे. लक्षात घ्या, मी प्रेक्षकांना सांगायचा प्रयत्न करते आहे की चित्रकला ही मुळातच अभिव्यक्तीची कला आहे. मुलांना जोपर्यंत ते व्यक्त होणार नाही तोपर्यंत ते कुठल्याही क्षेत्रात प्रगती करू शकत नाही. तुम्ही त्यांना कितीही वर्ग शिकवण्या लावून द्या. तुम्हाला जर असं वाटत असेल की आपला मुलगा गणितात कमी आहे, विज्ञानात कमी आहे, तर हे जे कमी आहे ना ही कमी तुम्ही त्यांच्यात निर्माण केलेली आहे. कारण की तुम्ही त्यांचं बालपण कुठेतरी दडपून ठेवलेलं होतं. हे तुम्हाला तेव्हा लक्षात येत नाही. ते तुम्हाला पुढे जाऊन ते लक्षात येतं जेव्हा मुलं तुमचे 9व्या 10व्या वर्गात असतात आणि त्यांना एखादा विषय कमजोर असतो. तर का कमजोर असतो? कारण की तुम्ही त्यांची कल्पनाशक्ती कुठेतरी दाबून ठेवलेली असते. तुम्ही त्यांना शोधणं शिकवलेलं नसतं. तुम्ही त्यांना नक्कल मारणं शिकवलेलं असतं. त्याच्यामुळे ते शिकू शकत नाहीत. जेव्हा तुम्ही त्यांची कल्पनाशक्ती मोठी करणार ना तर तुम्हाला त्यांना पुस्तकातलं सुद्धा शिकवायची गरज पडणार नाही. तेच तुम्हाला 2 मुद्दे छानपणे शिकवून देतील. आणि सायन्स सुद्धा ते तुम्हाला स्वतःहून शिकवेल. सायन्स सुद्धा तसंच आहे. जोपर्यंत तुमची निरीक्षण शक्ती आणि कल्पनाशक्ती वाढत नाही, तुम्ही निसर्गाशी संलग्न होत नाही. निसर्ग तुम्हाला देतो आहे. तुम्ही निसर्गाला काही देण्याची आपली ऐपत नाही. निसर्ग तुम्हाला देतोय तर ते आत्मसात करण्याची शक्ती पालकांनी मुलांना द्यावी. त्यांना भरपूर मुक्तपणे चित्रकारिता करू द्यावी. त्यांना फक्त रंग द्यावेत. आणि आणखी एक सांगायचं मला प्रांजलताई की चित्रकारिता करू द्यावी म्हणजे काय, तर तुम्ही त्यांना केमिकल्स रासायनिक रंगांपासून थोडंसं दूर ठेवावं. फार आपण नैसर्गिक रंग पण बनवून त्यातून चित्रकारिता मुलांना शिकवू शकतो. आपण हे नंतर बघूयात आणखी की निसर्गातून आपण कसे रंग
ओढून घेऊ शकतो आणि त्यातून चित्रकारिता शिकू शकतो. हे नक्की त्याचा प्रयत्न पालकांनी करायला हवा. त्याच्यासाठी लोककला तुम्हाला खूप जास्त मदत करू शकतात. मुलांना भरपूर संस्कृती, लोककला, लोकसाहित्य दाखवण्याचा प्रयत्न करा. मुलांची कल्पनाशक्ती वाढवण्याचा प्रयत्न करा. त्यांची निरीक्षण शक्ती वाढवण्याचा प्रयत्न करा. त्यांना निसर्गाच्या सानिध्यात जाऊ द्या. हे सगळं आपसुकच घडून देईल. असं बऱ्याच वेळी होतं की मुलांना नक्की कळत नसतं की आपल्याला नक्की चित्रकला आवडते का आपल्याला क्राफ्ट करणं आवडतंय की वेगवेगळ्या गोष्टी आहेत की त्यांना त्यांचं समजत नसतं. पण जेव्हा आपण अशा प्रकारच्या सहलींचं आयोजन जेव्हा कुटुंबातून होऊ लागेल की आपण निसर्गाच्या भेटीत जातोय, आपल्या आदिवासी बांधवांच्या भेटीत जातोय आणि एक म्हणतात ना की ज्याची ती चित्रकला आहे त्याच वारली जमाती किंवा आदिवासी जमातीच्या एखाद्या व्यक्तीकडून आपण ती चित्रकला शिकतोय. एक म्हणतात ना एक अविस्मरणीय अनुभव आपल्याला लाभू शकतो. तर अशा प्रकारचा अनुभव इथे प्रत्येक जे दर्शक लाभलेले आहेत त्यांना आवाहन करू इच्छिते की अशा प्रकारचा अनुभव तुम्ही नक्की घ्या. आपल्या कुटुंबातील व्यक्तींना द्या आणि काय म्हणतात की आपल्याकडून म्हणतात ना तिथे जाऊन आपण गडावर जाऊन श्रमदान केलं पाहिजे की आणि एक एक प्रसंग ताईंनी सांगितला की वारली चित्रकार अवतरलेले होते भिंतींवरती, वारली कला अवतरली होती. परंतु दुसऱ्या दिवशी अजून रंग त्याच्यामध्ये म्हणतात की पिचकाऱ्यांच्या स्वरूपात तिथे अंतर्भूत झालेले होते. पण ही एक खेदाची गोष्ट आहे. जेव्हा आपण अशा या भिंतींवर पिचकाऱ्या उडवत असतो, तेव्हा त्या कलेचा अपमान होतो, त्या संस्कृतीचा अपमान होतो. आपण आपला स्वतःचाच अपमान आपण स्वतःच्या हाताने करतोय किंवा असं इथे आपण म्हणणं वावगं ठरणार नाही. एक पाठ होता, मी लहान होते तेव्हा. बरेच प्रेक्षकांना पण आत्तापर्यंत तो असेल तर वाचनात आला असेल तर अवगत असेल की काय आपण आपला देश, आपली गल्ली, आपला परिसर असं म्हणत असतो आणि तो पूर्ण घाण करून ठेवत असतो. पण जेव्हा घर माझं माझं माझा खण, माझं किचन किंवा म्हणजे जेव्हा माझा हा शब्द आपण लावतो ना, माझा देश धड्याचं नाव होतं. जेव्हा आपण माझा हा शब्द प्रत्येक गोष्टीला लावायला सुरू करू ना, तेव्हा एक म्हणतात ती आत्मीयता, एक आपुलकी आपसूक मनातनं निर्माण होईल आणि त्याच्या प्रती प्रेम, आस्था ही आपुलकी ही निर्माण होईल आणि त्याचं संवर्धन करण्यासाठी आपण एक नाही 10 म्हणजे म्हणतात ना पावलं पुढे येऊ शकू. की निश्चित आपण ना आपलं सोडून माझं एक स्वार्थीपणा आणणं प्रत्येक गोष्टीत फार गरजेचं आहे की ही संस्कृती माझी आहे, ही कला माझी आहे आणि ह्याचं संवर्धन करणं पूर्णपणे जबाबदारी ही माझी आहे. तर असं जर आपण म्हणतात ना की एक आपल्या मनावर बिंबवलं, आपल्या डोक्यामध्ये असे विचार आपण सुरू केलेत, तर निश्चित काही दिवसात अशा ह्या संस्कृती ज्या आपल्याच आहेत, आपल्यासाठी आहेत, याचं संवर्धनही निश्चित रूपाने होऊ शकेल. आपणही एक खुल्या हृदयाने, खुल्या मनाने ह्या सगळ्या गोष्टी शिकू शकू आणि आत्मसात करू शकू. आत्मसात केल्यानंतर त्याचं कृतीयुक्त म्हणजे जेव्हा आपण शिक्षण घेऊ त्या बांधवांजवळ जाऊन अशा या वारली चित्रकलेचं वगैरे, तेव्हा ते आपण आत्मसात केल्यानंतर आपण त्याचं अवलोकन करून स्वतः ते करण्यास सुरुवात करू. तर या सगळ्या गोष्टी करणं फार गरजेचं आहे. एखाद्या गोष्टीकडे पाहणं, निरीक्षण, चिंतन, मनन आणि नंतर अवलोकन या सगळ्या गोष्टी फार गरजेचं असतं आणि त्याच्यानंतर त्या गोष्टी तशाच्या तशा करणं सुद्धा ही गरजेचं आहे. जसं नमिताताईंनी बऱ्याच गोष्टी आज आपल्याला वारली चित्रकले संदर्भात सांगितलेले आहेत की नक्की वारली बांधव कशा प्रकारे चित्र काढत असतो, कोणती चित्र त्यांच्या जवळची आहेत, कशा प्रकारच्या संस्कृतीने ते नटलेली अशी ही आदिवासी आदिम चित्रकला आहे. या सगळ्याच गोष्टीचं आपण ह्या चर्चा ह्या गोष्टीवर आपण घडून आणलेली आहे. इथे जे प्रश्न आलेले होते ते सुद्धा आपण घेतले. एक सारासार आपल्या पद्धतीने आपण वेगवेगळे प्रश्न घेऊन या म्हणजे चर्चा पूर्ण करण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. पण असं नाहीये की आपण जेवढं घेतलंय तितकंच ही खूप मोठी आहे. याचा आवाकाच खूप मोठा आहे की आपण वारंवार ह्याचे असे जे ऑनलाईन असे सेशन घेणं फार गरजेचं आहे. तर निश्चित काही काळानंतर जेव्हा ताईंना वेळ असेल तेव्हा आपण ताईंना आपण नक्की परत बोलूयात आणि अजून काही गोष्टी ज्या आपल्याकडून राहिल्या गेल्यात आजच्या चर्चेत त्या आपण घेण्याचा प्रयत्न करूयात. तुर्तास इथेच थांबूयात. कोविड सिच्युएशनमुळे सध्या घरी राहा, स्वतःची काळजी घ्या, हसत राहा. असे वेगवेगळे जे वेगवेगळ्या सोशल मीडिया
वरती असे वेगवेगळ्या चर्चा या होत असतात. ह्या ऐकून सुद्धा आपल्याला एक वेगवेगळी म्हणतात ना, की एक चेतना मिळत असते. आता जे दर्शक आपल्याला इथे लाभलेले आहेत, त्यांच्या मध्ये सुद्धा असे कुठल्या विषयावरती व्यक्त जर व्हायचं असेल, तर व्हॉइस ऑफ मुंबई मध्ये जो कॉन्टॅक्ट नंबर आपण पेजवरती दिलेला आहे, त्या पेजवरती तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता किंवा मेसेंजरवर मेसेज करू शकता. आपलं व्हॉइस ऑफ मुंबईचं पेज आहे. आता जे प्रेक्षक जे लाभलेले आहेत, त्यांनी सर्वांनी आपल्या पेजला फॉलो करा, लाईक करा आणि नियमित आपण असे वेगवेगळे विषय घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येत असतो आणि त्याचे खूप छान फीडबॅकही आम्हाला येत असतात. तर असं एक आजचं अगदी छान नमिताताईंनी आवाहन केलंय, की आपण निसर्गाशी एकरूप होणं फार गरजेचं आहे. निसर्गाच्या जवळ जाणं फार गरजेचं आहे. तर कोविड नंतर जेव्हा अनलॉक होईल, तेव्हा अशा प्रकारच्या सहलीचं आयोजन करा. खूप आनंद मिळेल. आनंद तिकडे जाऊन त्या आदिवासी बांधवाबरोबर तो तुम्ही शेअर करा आणि तो आनंद द्विगुणितच होईल याची खात्री मी तुम्हाला आत्ताच देऊ इच्छिते, की खरंच खूप मजा येते. या सगळ्या गोष्टी तुम्ही नक्की करा. इथे खूपच छान संवाद आणि मार्गदर्शन पुढची पिढी निसर्ग जगू पाहत आहे. तेच आम्ही पालकांनी लक्षात घेऊन त्यांना मुक्त जगू द्यायला हवं. धन्यवाद. स्तुत्य उपक्रम, उत्तम प्रबोधन. आपल्या या उपक्रमातून घडून येत आहे संस्कृती आणि मानवी जीवनशैली निसर्ग संलग्न करणे शक्य आहे. हेच यातून दिसून येत आहे. एक छान पोहोचपावती स्वप्नीलजींनी इथे आपल्याला दिली आहे. खरंच आपण व्हॉइस ऑफ मुंबईमध्ये अशाच वेगवेगळ्या प्रश्न घेऊन आपण येत असतो. वेगवेगळे विषय असतात. निश्चित आपल्या व्हॉइस ऑफ मुंबईच्या पेजला सगळ्यांनी फॉलो करा, लाईक करा आणि जे प्रेक्षक इथे लाभलेले आहेत त्यांना सुद्धा व्यक्त व्हायचं असेल तर एक खुलं व्यासपीठ आपलं इथे आहे. आज अमूल्य असा वेळ ताईंनी आपल्याला देऊ केला. खूप छान मार्गदर्शन केलं. पुढच्या खेपेला सुद्धा आपण त्यांना एक वेगळा विषय घेऊन बोलूयात. एक वेगळ्या विषयावर चर्चा करूयात. तूर्तास इथेच थांबूयात. धन्यवाद.